जय जय रघुवीर समर्थ. आजच्या आपल्या वक्त्या सौ कल्याणीताई नामजोशी यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे केवळ औपचारिकता आहे, कारण त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि रसाळ वाणीने त्यांनी पुणेकरांची हृदय कधीच जिंकून घेतली आहेत. कल्याणीताईंचं शिक्षण MSc इलेक्ट्रॉनिक्स, MA संस्कृत आणि संगीत विशारद त्या आहेत. उपनिषदांवर त्या PhD करीत आहेत. गीता धर्म मंडळाच्या त्या अध्यक्ष होत्या. गरवारे कॉलेजमध्ये त्या प्राध्यापक होत्या आणि घरच्या शेतीच्या कामामध्ये त्या लक्ष देत आहेत. त्यांच्या अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आहे. त्यामध्ये गीता धर्म मंडळ, राधा दामोदर प्रतिष्ठान या संस्थांच्या त्या सक्रिय सदस्य आहेत. सुरत मूकबधीर मंडळ, रमामणी अय्यंगार मेमोरियल योग संस्थेशी सुद्धा त्यांचा निकट संबंध आहे. त्यांची व्याख्यानं वैदिक वाङ्मय, उपनिषद, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध आणि इतर संत वाङ्मय यावर महाराष्ट्रात सर्वत्र त्यांची व्याख्यानं आणि प्रवचनं होत असतात आणि अत्यंत लोकप्रिय अशा त्या वक्त्या आहेत. उपनिषदांचे अंतरंग हा आकाशवाणीवर दर सोमवारी सकाळी कार्यक्रम त्यांचा सादर केला जातो. साक्षेप समर्थांचा नावाचा रोज सकाळी आकाशवाणीवर कल्याणीताई आणि डॉक्टर वीरा करंदीकर यांचा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाला होता. त्यांची पुस्तकं साक्षेप समर्थांचा व एका जनार्दनी ही डॉक्टर वीरा करंदीकरांबरोबर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. स्वामी वरदानंद भारती उर्फ प्राचार्य अनंतराव आठवले यांच्या त्या अनुग्रहित शिष्य आहेत व सद्गुरूंचे कार्य त्या पुढे चालवित आहेत. अशा विदुषी आपल्याला आज वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. तर त्यांच्या आजचा त्यांचा जो विषय आहे मंत्रशास्त्र आणि विज्ञान, या विषयावर त्यांचे विचार आपण ऐकूयात. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. 3 दिवस कर्मविपाकाचा सिद्धांत तथा पुनर्जन्मासंबंधी विचार असा विषय घेऊन आपण काही विचार करणार आहोत. आधी प्रस्तावना करून मी विषयाला सुरुवात करते. कर्मविपाकाचा सिद्धांत तथा पुनर्जन्माचा विचार असा विषय मांडण्याचं कारण काय? हा विषय मांडण्याचं कारण एकच आहे की हिंदू धर्माची व्याख्या ज्यामध्ये केली जाते, ज्या पद्धतीने केली जाते, जशा प्रकाराने मांडली जाते, ती जी व्याख्या आहे त्या व्याख्येचं इतर धर्मांच्या व्याख्येच्या मानाने काही वैशिष्ट्य आहे, काही वेगळेपण आहे. त्याचं वेगळेपण काय आहे? त्याचं वेगळेपण असं आहे की हिंदू धर्मामध्ये हा जो कर्मविपाकाचा सिद्धांत आहे ती मध्यवर्ती संकल्पना आहे. तो सिद्धांत सर्वात प्रमुख सिद्धांत आहे. इतर सिद्धांतांच्या पेक्षा भिन्न आहे. इतर धर्मांनी जो सिद्धांत मांडला आहे त्याच्यामध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत कोणताही धर्म मानत नाही. ख्रिश्चन मांडत नाहीत, मुस्लिम मांडत नाहीत. त्यांच्या संकल्पनेप्रमाणे मनुष्याचा मृत्यू झाला की त्याला मुसलमानांच्या पद्धतीने त्याचं दफन करणे किंवा ख्रिश्चनांच्या पद्धतीने त्याला कॉफिनमध्ये ठेवून देणे आणि तिथे ठेवल्यापासून म्हणजे मृत्यू झालेल्या क्षणापासून तो जीव ज्या दिवशी म्हणजे मुसलमानांच्या पद्धतीने कयामत का दिन आणि ख्रिश्चनांच्या पद्धतीने डूम्सडे, तो जो शेवटचा दिवस येणार आहे तोपर्यंत ते सर्व जीव जे आहेत ते तिथे वाट बघत राहतात की आता तो शेवटचा दिवस केव्हा येईल आणि तो जेव्हा येईल तेव्हा आपल्या पापपुण्याचा जो निवाडा व्हायचा आहे तो होईल. तोपर्यंत त्या निवाड्याची वाट पाहत एक एक जीव त्या ठिकाणी पडून राहिलेला असतो. ही त्यांची धारणा आहे. भारतीयांच्या धारणेप्रमाणे देह पडतो, तो पंचमहाभूतांचा आहे. तो ह्या पंचतत्वात, त्या पंचमहाभूतांच्या मध्ये तो विलीन होतो आणि शेवटी जी रक्षा उरते
ती त्या पृथ्वी तत्वामध्ये विलीन होऊन जाते. असं पंचमहाभूतामध्ये विलीन झाल्यानंतर किंवा दुसऱ्या परंपरेप्रमाणे तो देह जर पुरला, राखला, जाळला नाही तरी सुद्धा त्या देहामधून तो जो जीवात्मा आहे, ते जे चैतन्य आहे, ते चैतन्य निघून जातं आणि त्याला त्याची गती प्राप्त होते. आणि ती जी गती आहे किंवा तो जो वेग आहे, तो जो मार्ग आहे, गती या शब्दाचा अर्थ मार्ग पण आहे. त्या जीवाला जो मार्ग लाभतो, तो मार्ग कोणत्या पातळीवरती लाभतो? हा धर्म असं सांगतो, हिंदू तत्वज्ञान असं सांगतं की तो जो मार्ग लाभतो तो कर्मावरती अधिष्ठित आहे. आणि त्यामुळे हा धर्म, हिंदू धर्म, त्याची व्याख्या मी आपल्यापुढे मुद्दाम वेगळेपणाने मांडत नाही, कारण अनेक प्रकाराने हिंदू धर्माची व्याख्या करता येईल. परंतु हा विषय मांडताना एवढंच आपल्यापुढे मांडते की हिंदू धर्मामध्ये कर्मविपाकाचा सिद्धांत किंवा पुनर्जन्माचा सिद्धांत हा जर असा मोठा सभामंडप आहे अशी संकल्पना अंतःकरणामध्ये धर्माच्या विषयी धरली, तर त्याचा जो मध्यवर्ती खांब आहे तो खांब म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. आणि मग चतुर्विध पुरुषार्थ आहेत, 4 वेद आहेत, 4 साधना मार्ग आहेत आणि 4 वर्णाश्रम धर्म आहेत. हे त्याचे भोवतीचे 4 खांब आहेत. असा तो 16 खांबांनी युक्त असलेला आणि मध्यवर्ती कर्मविपाकाचा सिद्धांत हे त्याचं मूलभूत स्वरूप असलेला असा हिंदू धर्माचा एक तत्वाचा गाभा आहे किंवा त्याचं सूत्र आहे असं आपल्या पुढे मांडता येईल. आता हा सिद्धांत मांडताना एक कधीही एखादा सिद्धांत पक्ष जेव्हा आपण सिद्ध करतो त्यावेळी त्याला पूर्वपक्ष छोटासा का होईना केला जातो. पूर्वपक्ष याचा अर्थ कशाकरता कर्मविपाकाचा सिद्धांत मान्य केला? त्याचं कारण असं की लौकिकामध्ये काही विपरीत घडलं, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींचं आपल्याला स्पष्टीकरण देता आलं नाही, तर माणूस म्हणतो की नाही अहो ते काय पूर्वजन्मीवर अवलंबून नाही, ते आपल्या नशिबावर अवलंबून आहे, ते आपल्या पूर्वकर्मावर अवलंबून आहे. म्हणजे कुठेतरी मती कुंठित झाली म्हणून काहीतरी स्वीकारायचं आहे, याकरता पुनर्जन्माचा किंवा पूर्वजन्माचा किंवा दैवाचा किंवा कर्मविपाकाचा सिद्धांत मान्य केला का? तर म्हणाले नाही केला, त्याच्याकरता नाही केला. आता पूर्वपक्षामध्ये आणखीन एक म्हणता येईल की इतर धर्मीयांनी हा सिद्धांत मान्य केला नाही, पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य केला नाही. त्यांच्या जीवनात काही बिघडलं का? त्यांच्या जीवनात काही बिघडलं का नाही बिघडलं याची चर्चा इथे करण्याची आत्ता आवश्यकता नाही. कारण मनुष्याचा आचार, समाजाची धारणा आणि जीवन जगण्याची भूमिका या सगळ्या गोष्टी त्या पुनर्जन्माच्या सिद्धांतावर कशा अवलंबून आहेत आणि त्यामुळे भारतीय मनुष्याचा विचार कोणत्या पद्धतीने जातो आणि इतर धर्मीयांचे विचार कोणत्या पद्धतीने मार्गक्रमण करतात, हा त्या चिंतनाचा विषय आहे. तो आपण बाजूला ठेवला तर याचं उत्तर एकच देता येतं, ते म्हणजे आपल्याला आता तत्वतः आपण पुढे चाललो म्हणून. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की हा सिद्धांत जर मान्य नाही केला तर या इतर धर्मांच्या मध्ये अडचणीचा भाग कोणता आहे? इतर धर्मांच्या मध्ये अडचणीचा भाग एकच आहे की अकृताभ्यागम आणि कृतहानी हे 2 दोष येतात. म्हणजे काय? आम्ही जन्माला आलो, आम्ही जन्माला आल्यानंतर एक खूप सुंदर आहे, एक खूप विद्वान आहे, एक खूप श्रीमंत आहे, एक खूप अनुकूल परिस्थितीमध्ये जन्माला आलेला आहे आणि एक खूप दुःख भोगतो आहे. हे कशाचं भोगतोय? हे दुःख कशाचं भोगतोय? आणि हा सगळा मिळणारा आनंद त्याला कशामुळे मिळालाय? जे त्यांनी दुःख भोगण्याकरता काही केलं नाही त्याला दुःख भोगावं लागतं आहे, किंवा सुख भोगण्याकरता त्यांनी काही केलं नाही तर तो सुख का भोगतो आहे? म्हणजे जगामध्ये दिसणारी जी विषमता आहे त्या विषमतेला उत्तर कशाने देणार? आणि कृतहानी, एखाद्यानी 100 गुन्हे केले, एखाद्यानी 500 खून केले, एखाद्यानी त्याच्या लक्षात नाही असे इतके दरोडे घातले आणि पापाच्या राशी उभ्या केल्या आणि एक मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पायाखाली मुंगी सुद्धा चिरडू नये याच्याकरता जीवनभर पापभिरुतेनी जगला, तर पापभिरुतेनी जगून त्यांनी काय मिळवलं? आणि इतके खून करणारा हा इतका दुराचारी मनुष्य त्याच्या दुराचरणाचं काय भोगणार? म्हणजे जे केलेलं आहे
त्याचा जर भोग भोगावाच लागला नाही तर या जगामध्ये त्याला काही अर्थ नाही. आणि दुसरं असं आहे की कोणतंही तत्वज्ञान, आजचं विज्ञान सुद्धा, आता उत्तर देतोय आपण. पूर्वपक्ष आपल्यासमोर उभा राहिला. पूर्वपक्ष असा आहे की पुनर्जन्म अपरिहार्य आहेच का? पुनर्जन्म हा कर्मावरती अवलंबून आहे. तर कर्माचं स्थान काय आहे? जीवनामध्ये जी सुखदुःख बघायला मिळतात ती तुम्ही कर्मावर अवलंबून आहे असं म्हणतात. तर अशी काही ती कर्मावर अवलंबून आहे असं आम्हाला वाटत नाही. कारण कुणी वाईट वागणारा सुद्धा ह्या जीवनात चांगला अनुभव घेतो आणि कुणी चांगला वागणारा सुद्धा वाईट अनुभव घेतो. याचं उत्तर तुम्ही कुठे देणार? वगैरे वगैरे. या सगळ्याची जी उत्तरं आहेत ती या कर्मविपाकाच्या सिद्धांतावरती देण्याचा भारतीय तत्वज्ञानाने प्रयत्न केलाय. त्यामुळे मी आपल्याला म्हटलं तसं की हे सगळे जे भोग आहेत जीवनामधले, हे जे सगळे त्रास आहेत किंवा आमच्या समोर उभा राहणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना उत्तर देताना हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत असं सांगतो की विज्ञान सुद्धा सांगतं की कोणतीही गोष्ट कार्यकारणच्या शिवाय होऊ शकत नाही. म्हणजे कोणत्याही कार्याला कारण हे आहेच. कार्यकारण संबंध आम्ही जोपर्यंत सांगू शकत नाही तोपर्यंत ते स्वीकारणं अयोग्य आहे. म्हणजे कसं की हा मनुष्य श्रीमंत आहे आणि तो मनुष्य गरीब आहे. हा गरीब असण्याचा कार्यकारण संबंध काय आणि तो श्रीमंत असण्याचा कार्यकारण संबंध काय? ते सगळे कार्यकारण संबंध सांगावे लागतील. तर ते कार्यकारण संबंध कोणत्या सूत्रावरती सांगता येतील, कोणत्या तत्वावरती सांगता येतील? तर भारतीय तत्वज्ञान असं म्हणतं की तो कर्म विपाकाचा सिद्धांत आहे. आता पहिल्यांदा कर्म आहे शब्द, दुसऱ्यांदा विपाक असा शब्द आहे. किमान त्याची आपण फोड करून घेऊ की कर्म कशाला म्हणायचं त्याची व्याख्या पाहिजे आपण नंतर करू. पण त्या व्याख्येच्या आधी विपाक म्हणजे काय? फळाला येणे. ते कर्म जे आहे ते फळाला येणे, कर्म फळाला येण्याचा सिद्धांत. म्हणजे कोणतंही कर्म केल्यानंतर ते फळाला आल्याशिवाय राहू शकत नाही. हा या सिद्धांताचा मूलभूत भाग आहे किंवा त्या सिद्धांतानी हे मूलभूत प्रतिपादन केलेलं आहे. आणि त्यामुळे जे केलं आहे त्याचं फळ मिळणार आहे. आता त्याचं फळ मिळतं याकरता, केलेल्या कर्माचं फळ मिळण्याकरता जे उभं राहतं, आपण आता सगळं बघितल्यानंतर ते काय उभं राहतं? तर केलेलं कर्माचं फळ भोगण्याकरता म्हणून या लोकात जन्माला यावं लागतं. जन्माला आल्यानंतर पुन्हा जे कर्म करून ठेवलेलं आहे आणि जे पूर्वीचं न भोगलेलं कर्म आहे ते भोगण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागतं. आणि त्यामुळे कर्मविपाकाचा सिद्धांत त्याच्याच बरोबर 3 गोष्टी लक्षात घेतो. तो म्हणजे पूर्वजन्म किंवा पूर्वदैव आणि हा जन्म इहलोकामधला सद्य जन्म जो चालू आहे तो जन्म, आणि त्याच्या पुढचा म्हणजे पुनर्जन्म, पुढचा येणारा भविष्यातला जन्म. म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य या 3 गोष्टींच्या पातळीवरती कर्माचा विचार केला जातो. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की ही जी जगातली विसंगती आहे ती आम्ही आमच्या तत्वज्ञानाने आपल्यापुढे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू. आपण म्हणाल की आम्हाला हे पटलं नाही. मान्य आहे, आपल्याला जर पटलं नाही तर याच्यापेक्षा अधिक चांगली, अधिक संयुक्तिक आणि जी पद्धती आपण तर्कसंगती उभी कराल ती व्यवहारतः अनुभवानी सिद्ध करून दाखवा, ही आम्ही सोडून देऊ. आपण सांगाल ती स्वीकारू. कारण दिवसेंदिवस जसं विज्ञान प्रगत होत आहे तसा पुनर्जन्माचा सिद्धांत सिद्ध करणं हे जास्त सोपं झालंय, अवघड नाही झालं. त्याचं कारण असं आहे, सोपं का झालं सांगते आपल्याला, कारण विज्ञानाने 2 सूत्र सांगितली. एक सूत्र असं सांगितलं की कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि दुसरं सांगितलं की कॉन्झर्वेशन ऑफ मास किंवा मॅटर. म्हणजे शक्तीची अक्षय्यता आणि वस्तुमात्राची अक्षय्यता. वस्तुमात्र अक्षय्य आहे आणि शक्ती पण अक्षय्य आहे. म्हणजे कर्माचा सिद्धांत काय झाला की हा जो देह आहे हा देह ज्याच्यातून निर्माण झाला ते जड आहे. ते जड आहे म्हणजे वस्तुमात्र आहे, म्हणजे ते मॅटर आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी जडता आहे. आणि याच्यामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे शक्तीने युक्त आहे.
कारण तेच प्रेरित करतं आहे. आता प्रेरणा देणारं कुणीतरी आतमध्ये आहे आणि ते चालवण्याकरता म्हणून काही जड आहे. ती प्रेरणा किंवा ते चैतन्य आणि जड या दोघांना इथे एकत्र ठेवलेलं आहे. हे दोन जेव्हा एकत्र येतात, कशा करता एकत्र येतात? उगाच एकत्र येतात. जड आणि चेतन एकत्र कशा करता येतात? काहीतरी कारण आहे म्हणून एकत्र येतात. नंतर एका क्षणी ते जड आणि चेतन एकमेकांच्या पासून वेगळे होतात. मग ते का वेगळे होतात? आधी का एकत्र आले आणि नंतर का वेगळे होतात? याचं जे उत्तर आहे ते त्यांनी असं दिलंय की ते जे चेतन आहे ते ह्या जडाच्या माध्यमामधून जी हालचाल करून घेतं. म्हणून भगवद्गीताकारांनी कर्माची व्याख्या करताना फार सामान्य केली आहे, अत्यंत सोपी केली आहे, सर्व समावेशक केली आहे आणि सर्व अर्थांनी परिपूर्ण केली आहे की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत अकर्मकृत. असा एकही क्षण मनुष्याच्या जीवनामधला जात नाही की ज्या क्षणी कर्म केलं नाही. श्वासोश्वास घेणं हे सुद्धा कर्म आहे आणि मी आता काही करणार नाही, स्वस्थ बसणार आहे, हे स्वस्थ बसणं सुद्धा कर्मच आहे. आणि त्यामुळे कर्म नाही अशी स्थिती नाही. जीवाच्या ठिकाणी किंवा देहाच्या ठिकाणी गती नाही असा एकही क्षण नाही. कारण शरीरामध्ये रक्ताचं अभिसरण झाल्याशिवाय चालणार नाही, हृदयाचं स्पंदन झाल्याशिवाय चालणार नाही, श्वासोश्वास झाल्याशिवाय चालणार नाही. आणि त्यामुळे सातत्याने गती आहेच, सातत्याने कर्म आहेच. म्हणून भगवंतांनी सांगितलं की सतत कर्म आहे. कर्म कसं होईल? गाडीचं उदाहरण घेऊ. गाडी चालवायची आहे, गाडी एकदम ब्रँड न्यू गाडी रस्त्यावरती आणून उभी केलेली आहे. त्या गाडीमध्ये जर आम्ही पेट्रोल घातलं नाही, गाडी चालणार नाही. गाडी चालवायला त्याला शक्ती देण्याकरता काहीतरी इंधन पाहिजे, कर्म करण्याकरता काहीतरी इंधन पाहिजे. कर्माकरता इंधन कोण देतो? भगवंत शक्ती देतो. त्या कर्म करण्याकरता त्यांनी शक्ती दिली. ती जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे हात वर उचलला म्हणजे कर्म घडलं. आणि कर्म घडल्यानंतर जेव्हा शक्ती खर्ची पडली म्हणजे काय झालं? शक्तीचा व्यय झाला. आता ती शक्ती खर्ची पडली. कारण काय आहे? की त्या देहाकडनं हात उचलायचा आहे. कारण काय आहे? त्या देहाकडनं भोजन करून घ्यायचंय. कारण काय आहे? त्या देहाकडून चालून घ्यायचंय. ते सगळं करण्याकरता म्हणून ती शक्ती त्या देहाला पुरवठा करते. त्या शक्तीच्या जोरावरती तो देह हालचाल करतो. त्याचा परिणाम काय होतो? त्याचं फळ त्याला मिळतं. प्रत्येक हात तोंडापर्यंत गेला, पोट भरेपर्यंत जेवण होतं. पाय चालत राहिले, ज्या ठिकाणी जाऊन पोचायचंय तिथे जाऊन तो पोचतो. म्हणजे कर्माचं फळ मिळालं. कर्म केलं आणि कर्माचं फळ मिळालं. कर्माचं फळ कशामुळे मिळतं? मॅटर हालचाल करतो म्हणून मिळतं आणि ती शक्ती त्याला प्रेरणा देते म्हणून मिळतं. कर्माचं फळ मिळालं. पुढे काय घडलं? हा देह आहे, या देहावरती असं घडलं की आज हवा खूप छान होती, अजिबात ऊन लागलं नाही, इतकं लांब चालत जावं लागलं तरी सुद्धा काही त्रास झाला नाही, आम्ही अजिबात थकलो नाही. म्हणजे हे अंतर जाण्याकरता आपलं शरीर कार्यक्षम आहे असा एक विचार प्रकर्षाने जो मनामध्ये आला आणि नोंदवला, तो काय झाला? त्या कर्मफलातून निर्माण झालेला त्या कर्माचा संस्कार झाला. म्हणजे तिसऱ्या पायरीवर ते कर्म आलं. पहिलं कर्म आहे, त्या कर्माकरता शक्तीने प्रेरणा दिली, त्या प्रेरणेने कर्म घडलं म्हणून कर्माचं फळ मिळालं. कर्माचं फळ मिळालं म्हणून त्या फळातून काही संस्कार नोंदला गेला आणि संस्कार नोंदल्यानंतर आता त्या संस्कारातून लक्षात असं आलं, पुन्हा कोणी सांगितलं की अहो आम्ही दर एकादशीला आळंदीला पायी जातो, येणार का? त्या दिवशी आपण गेलो होतो, काही त्रास झाला नाही. दुसरा माणूस म्हणेल नाही हो, तो एक दिवस जाणं ठीक आहे, असं पुन्हा पुन्हा आमच्याच्यानी व्हायचं नाही. त्या दिवशी आलो चाललो ठीक आहे, घरी आल्यानंतर त्रास वाटला, आता पुन्हा येणं काही शक्य नाही, एवढे 5-6 तास आम्ही चालणार नाही. दुसरा म्हणेल अहो मी नक्की येईन आपल्याबरोबर. महिन्यातनं एकदा तुम्ही जाता, वद्य एकादशीला जाता, आज वद्य एकादशी आहे म्हणून म्हणतं मार्गशीर्ष वद्य एकादशी, म्हणाले एकादशीला जाता, माऊलींच्या दिवशी जाता, काय पुण्यकर्म आहे,
काय थोडा त्रास झाला तर बिघडत नाही, मी येईन. काय झाले? संस्कार 2 प्रकारांनी अंतःकरणामध्ये परिणत झाला. संस्काराचे 2 प्रकार झाले. एक शुभ भावना निर्माण झाली आणि एक अंतःकरणामध्ये विपरीत विचार निर्माण झाला. एक पुण्यप्रद निर्माण झाला, एक पापाकडे निर्माण झाला. तो काही पूर्ण पापाकडे जाणारा आहे असं नाही, संमिश्र आहे. तो म्हणतो काय अगदी मला तिथे गेलंच पाहिजे असं नाही. आणि त्यामुळे संस्कारांचं स्वरूप 3 प्रकारांनी होतं. एक पुण्यप्रद होतं, एक पापाने युक्त असतं किंवा दुष्ट असतं, वासनेने युक्त असतं, अधिक आसक्त असतं, आणि एक संमिश्र असतं. संस्कार अशा प्रकाराने नोंदवला जातो. आता तो जो संस्कार आहे तो संस्कार काय करतो? ते म्हणतात हा जो संस्कार आहे तो आता पुन्हा माऊलींच्या इथे जावं का न जावं याच्याकरता पुन्हा 1-2 वर्षांनी जर कोणी विचारलं की अहो आज एकादशी आहे, येणार का आळंदीला? तर तो म्हणतो नाही बा, आमच्याच्यानी नाही व्हायचं. दुसरा एखादा म्हणतो नाही नाही, मी येईन, 2 वर्षात मी गेलो नाही, आता माऊलींचं पायी जाऊन वारी केल्यासारखं दर्शन होईल, मी येतो. एक जण जायला तयार होईल. हे जे तयार होणं आहे ही कर्माला चोदना देणं आहे, ही कर्माला प्रेरणा देणं आहे की आता पुन्हा हा काय करतो, आता पुन्हा त्याच कर्मात येतो. आता पुन्हा पहिल्या ठिकाणी आलो, कारण हा चालायला लागला. आपण चालण्यापासून सुरुवात केली, कर्म पुन्हा चालण्याला त्यांनी उद्युक्त केलं. हा पुन्हा चालायला लागला. त्या चालण्याचं फळ हा पुन्हा आळंदीला पोहोचला. हा आळंदीला पोहोचल्यानंतर फारशी गर्दी नव्हती, फार चांगलं दर्शन झालं, फार प्रसन्न वाटलं, त्याचा संस्कार नोंदवला. त्या संस्कारामधून आता पुन्हा एकदा जर कुणी जाणार असेल तर मी आपल्यासोबत चालत येईन बरं का, मला सुद्धा वारीने यायचं आहे, ही प्रेरणा निर्माण झाली. हे कर्माचं चक्र आहे. या चक्रामध्ये दोन्ही गुंतलेले आहेत. या चक्रामध्ये शक्ती पण गुंतलेली आहे आणि या कर्मामध्ये जड पण गुंतलेलं आहे. जड आणि चेतन दोन्ही गुंतलेलं आहे. हे सातत्याने फिरत राहणारं चक्र आहे. या चक्रामध्ये सातत्याने शक्ती दिली जाते, सातत्याने जड उपयोगात येतं, ते कर्म करत राहतं, पुन्हा कर्माला प्रेरणा मिळते, पुन्हा कर्म होतं, पुन्हा हे चक्र चालू राहतं. भगवंतांनी आध्यात्मिक पातळीवर असं सांगितलं की ज्याला हे चक्र तोडायचं आहे. कशाकरता तोडायचं आहे? कारण त्यांनी सांगितलं हे जे चक्र निर्माण होत जातं त्याच्यातून जो संस्कार निर्माण होतो तो संस्कार नोंदवला जातो. त्या संस्काराचं एका ठिकाणी नोंद होते. ती नोंद कुठे होते? ती नोंद ज्याच्यामध्ये होते त्याला कर्माशय असं म्हणतात. की त्याच्यामध्ये एक पिशवी आहे, तो त्याच्यामध्ये ते साठून राहणार आहे. त्या ठिकाणी सगळं त्या पोतडीमध्ये घालायचंय. त्याच कर्माशयाला दुसरा शब्द आहे. तो दुसरा शब्द म्हणजे त्याला संचित असं म्हटले की साठलेलं आहे, त्याच्यामध्ये साठून राहतं. कशामध्ये साठून राहतं? त्या कर्माशयामध्ये साठून राहतं. जे कर्माशयामध्ये साठून राहतं त्याला केव्हा न केव्हा तरी फळाला यावं लागतं. का? कारण हे कर्माचं पूर्ण चक्र पुरंच व्हावं लागतं. हे चक्र पुरं झाल्याशिवाय कर्माला उत्तर नाही. कारण का? कार्यकारण भाव एकदा लक्षात घेतला की कार्य जर व्हायचं आहे तर त्याला कारण आहे, तर कर्म जर करायचं आहे तर त्याला कारण आहे. मग त्याला जर कारण आहे तर ते कारण कोणतं आहे? त्यांनी सांगितलं ते कारण आमच्या अंतःकरणातला संस्कार आहे, त्याची प्रेरणा आहे, त्याच्यातून निर्माण झालेली वासना आहे, त्याच्यातून निर्माण झालेली भावना आहे. हे खरंच नोंदवलं जातं का? याच्यावरती परदेशामध्ये प्रयोग झालेले आहेत. आणि त्यांनी म्हणजे ज्याला आपण अपघाताने म्हणू ते त्यांना सापडलंय. आपले हे जे 2 ही जी स्थानं आहेत त्या आपल्या मेंदूचा हा जो भाग आहे ज्याला इंग्रजीमध्ये टेम्पोरल कॉर्टेक्स असं म्हणतात. या टेम्पोरल कॉर्टेक्सच्या मध्ये ही जी मेंदूची जी जागा आहे किंवा ही कपाळाची जी पट्टिका आहे आणि डोक्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये 2 करड्या रंगाच्या पट्ट्या असतात. आणि मेंदूच्या ऑपरेशनमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की ब्रेनचं ऑपरेशन होत असताना जेव्हा या पट्टिकेवरती एखादा प्रोब दाबला गेला त्यावेळी त्या ज्या व्यक्तीचं मेंदूचं ऑपरेशन आहे त्या व्यक्तीच्या ठिकाणी त्याचा जो इलेक्ट्रोमॅग्नेटोग्राम काढला जातो आहे त्याच्यामध्ये फरक पडायला लागला. वेगवेगळ्या प्रकाराने इलेक्ट्रोमॅग्नेटोग्राम यायला लागले. मग हे कसे आले? हे का आले? हे कशामुळे आले?
तर त्यांच्या लक्षात आलं की काही ना काही इम्प्रेशन्स आहेत, काही ना काही संस्कार आहेत जे नोंदवलेले आहेत ते वेगळे वेगळे आहेत. आणि मग त्याच्यावर प्रयोग केला गेला. मनुष्याच्या ह्या टेम्पोरल कॉर्टेक्सच्या मध्यामधून ही ज्या काही पट्टिका आहेत त्या पट्टिकेवर कशाची नोंद आहे हे त्यांनी पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या जन्मात तो जो जगतो आहे त्या जगण्याच्या काळामध्ये वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी काय केलं, तिथे तो प्रोब ठेवला. तर असं लक्षात आलं त्याला आई शिकवते, तिने त्याला कविता शिकवल्या आहेत, ते त्यांनी पाठांतर केलंय, ते तिथे ऐकायला मिळत आहे. असं करत करत त्याच्या भिन्न भिन्न कालावधीमध्ये वयामध्ये त्याच्या ठिकाणी ती जी नोंद आहे ती त्यांच्या लक्षात आली. आणि त्यांनी असं म्हटलं की जीवनामध्ये मनुष्य जे जे कार्य करतो, जीवनामध्ये मनुष्याकडून जे जे कर्म केलं जातं ते ते कर्म हे नोंदवलं जातं. हे का नोंदवलं जातं त्याचा आता आपण विचारतो. त्याचा हा जो कर्माशय आहे तो कर्माशय कसा आहे, क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीय असं त्याचं वर्णन केलंय. क्लेशमूलः, क्लेश म्हणजे काय की हे वेगवेगळ्या प्रकारचे आमच्या जीवनामध्ये असलेले आमच्या बुद्धीला किंवा आमच्या मूल स्वरूपाला, या तत्वज्ञानाने एक गोष्ट स्वच्छ सांगितलेली आहे की आम्ही मुळामध्ये शुद्ध बुद्ध नित्य मुक्त असं चैतन्य स्वरूप आहोत. पण या चैतन्य स्वरूपाला आवरण आलेलं आहे. ते आवरण कोणाचं आलेलं आहे, ते आवरण कशाचं आलेलं आहे, त्या आवरणाला त्यांनी 5 क्लेश आहेत असं म्हटलंय. क्लेशः पंचातय्याः, क्लेश कसे आहेत ते पंचतय्याः क्लेश, 5 क्लेश आहेत. कोणते, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, हे 5 क्लेश आहेत. अविद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे जे अशुची आहे ते शुची वाटतं, जे अपवित्र आहे ते पवित्र वाटतं, जे अमर नाही, जे मर्त्य आहे ते अमर आहे असं वाटतं. हा जो आमच्या बुद्धीला होणारा भ्रम आहे, हा भ्रम कसा होतो, म्हणजे जे अशुची आहे, जे पवित्र नाही, जे शुद्ध नाही ते शुद्ध आहे असं वाटतं. आपल्या ठिकाणी आता बघा, रस्त्यावरती उभं राहून मुलं भेळ खातात. रस्त्यावरती इतके फास्ट फूडचे स्टॉल्स लागलेले असतात, त्या रस्त्यावरून प्रत्येक क्षणाला जवळजवळ 50 तरी वाहनं जात असतात. त्या वाहनांची धूळ त्या अन्नावरती उडत असते आणि इतकी धूळ त्या अन्नावर उडत असताना सुद्धा मुलांना ते अन्न खाताना नको वाटत नाही. अगदी मिटक्या मारत मुलं अन्न खातात, त्याचा आस्वाद घेत ते अन्न घेतात. आता ते काय शुद्ध आहे अन्न, ते काय शुची आहे अन्न, अशुची आहे, अस्वच्छ अन्न आहे. पण त्या अन्नाचा आस्वाद घेताना मात्र, ते खाताना मात्र आनंद खूप आहे. म्हणजे ही अविद्याच आहे, हे अज्ञानच आहे. अशुची जे अपवित्र आहे त्याला पवित्र मानावं आणि त्याचा स्वीकार करावा, अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. की जे आपल्या योग्य धन नाही ते भ्रष्टाचाराच्या मार्गातून धन स्वीकारावं, अयोग्य आहे, अपवित्र आहे. आपला देह नक्की एके दिवशी सोडायचा आहे हे आपल्याला वस्तुस्थिती म्हणून, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, समर्थांनी सांगून ठेवलंय. पण म्हणाले दुसरा गेला तरी माझा देह पडेल असं वाटत नाही. मर्त्य जगातलं सगळं पाहिलं तरी मी मात्र अमर्त्य आहे असं आपल्याला वाटतं. हा सुद्धा मनुष्याच्या ठिकाणी असणारा अविद्येचा भाग आहे. ते म्हणाले जेव्हा मनुष्याला असं वाटतं ना की प्रकर्षाने, आता सुद्धा मी येत होते तेव्हा त्या मुलांची चर्चा चालली होती. ती मुलं म्हणाले, अरे ते तिकडे तो वडा तळताय, तू पटकन 4 वडापाव घेऊन ये ना. म्हणजे इतकी जबरदस्त घाईघाईनी पळतायत, त्या मुलांना वेळ नव्हता तरी सुद्धा तू पटकन ते 4 वडापाव घेऊन ये म्हणाला. म्हणजे ही जी उत्कट, ते अशुची, अपवित्र, खाण्याला योग्य नाही, आता खायची गरज नाही, घरी जाऊन मुलं पोचून व्यवस्थित जेवण जेवू शकणार आहेत, नाही तर आईने काय करून ठेवलंय ते खाऊ शकणार आहेत, तरी सुद्धा खाण्याची जबरदस्त इच्छा, हे काय आहे, हा एक जबरदस्त अविद्येचा संस्कार आहे. तो संस्कार काय होतो, आम्ही कर्म केलं म्हणून बिघडत नाहीये, आपल्याला तो विषय पुढे येणारच आहे. कर्माचा कधी लेप लागत नाही. कर्माच्या फळाच्या ठिकाणी तो जो संस्काराचा गुंता आहे ना, तो संस्काराचा गुंता कोण निर्माण करतो, पहिली ही अविद्या निर्माण करते. या अविद्येने आम्ही कर्म करतो म्हणून त्याचा संस्कार निर्माण होतो. दुसरा अविद्या, अस्मिता. दुसरी जी अस्मिता आहे ती अस्मिता कशी आहे,
की आम्हाला काही दिसतं आहे, आम्ही काही पाहतो आहोत. मग त्याची जी त्रिपुटी आहे ती त्रिपुटी अशी आहे की द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. या जगामध्ये सत्पुरुषाला सुद्धा, या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला दिसणारच आहे. जो खुनी आहे त्याला सुद्धा हे सगळं जग असंच दिसतंय. जो सत्पुरुष आहे त्यालाही हे जग असंच दृश्य आहे. म्हणजे द्रष्टा आणि दर्शन हे आणि दृश्य या त्रिपुटीमधलं द्रष्टा आणि दृश्य हे दोन सगळ्यांना समान आहे. आता प्रश्न कुणाचा आहे? आता प्रश्न फक्त दर्शनाचा आहे. आता द्रष्टा म्हणजे माझ्यातला कुणी जो पाहणारा आहे. मी असं समजते की हा कोण पाहतो? हे माझ्यातलं जे चैतन्य आहे ते पाहतं का? ते चैतन्य काही करत नाही. उद्याला पुनर्जन्माचा विचार करताना ते चैतन्य कसं अलिप्त आहे त्याचा विचार आपण करणारच आहोत. आता कर्माचा विचार करताना एवढंच म्हणू की द्रष्टा अलिप्त आहे. द्रष्टा त्या ठिकाणी आहे. दृश्य हे जग आम्हाला सगळ्यांना समोर आहे. डोळे उघडे आहेत. पण हे दृश्य पाहतं कोण? हे दृश्य पाहणारं चित्त आहे. या चित्ताच्या ठिकाणी मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त म्हणजे स्मरण हे त्याच्या ठिकाणी चार अंतर्भूत आहेत गोष्टी. पाहणारा तो आहे. ते अंतःकरणामध्ये असलेलं चित्त, मुळामध्ये तो चित्त आहे. त्या त मध्ये आणखीन एक त मिसळलाय. पाय मोडलेल्या त मध्ये एक त मिसळला. मी आता देशपांडे साहेबांना बघते. त्याचं कारण असं की माझ्या चित्तानी देशपांडे साहेबांच्याकडे पाहताना त्यांच्या देहाचा आकार घेतलाय. बाकीचे आकार मी स्वीकारले नाहीत आणि म्हणून मला ते दिसत आहेत. बाकीचे सगळे पार्श्वभूमी म्हणून दिसत आहेत. पण कुणीही मला ओळखीने दिसत नाहीये. मला ओळखीने फक्त ते दिसत आहेत. म्हणजे दर्शन कुणाचं आहे? त्यांचं आहे. दर्शन कोण घेणारं आहे? चित्त घेणारं आहे. द्रष्टा घेतोय का? द्रष्ट्यांनी फक्त आम्हाला जे कायमचं सामर्थ्य देऊन ठेवलंय त्या चित्ताला, ते चित्त ते काम करतोय. पण आम्हाला चित्त दर्शन घेत आहे. तो संबंध चित्ताचा आहे. ते चित्त म्हणजे मी नाही असं नाही वाटत. आम्ही म्हणतो मी पाहिलं, तू काय खोटं सांगतोस, तू त्याला मारत होतास, मी पाहिलं होतं, मी साक्षी आहे ना त्याला. तेव्हा जेव्हा आम्ही मी म्हणतो तेव्हा आम्ही माझं चित्त नाही म्हणत. तेव्हा हे सगळं जे घडतं ते माझ्यामुळे घडतं. म्हणजे तो द्रष्टा आणि ते चित्त एक आहे ही धारणा करून आपण जगाचा व्यवहार करतो. म्हणून केलेलं प्रत्येक कर्म हे आपल्या कर्माशयात नोंदलं जातं. आणि जो सत्पुरुष आहे तोही पाहतो, त्यालाही जग दिसतं, पण तो चित्त पाहतो आहे, चित्त दर्शन घेतो आहे. द्रष्टा अलिप्त आहे आणि हा जो व्यवहार आहे हा त्या पातळीवर चालला आहे. म्हणून त्याच्या कर्माशयावरती संस्कार उमटत नाही. संस्कार आमच्या कर्माशयावर उमटत. म्हणजे आता जन्म आणि मृत्यू कुणाला आहे याचा आपण शेवटी निष्कर्ष काढणार आहोत. अविद्या झाली, अस्मिता झाली, राग म्हणजे आसक्ती. मला अमुक एक वस्तू पाहिजे. आता एलसीडी आला सगळ्यांकडे. अहो आता एलसीडी येऊन 2 वर्ष झाली, अजून आमच्या घरामध्ये जुनाच टीव्ही आहे. कधी बदलायचा आमचा टीव्ही? आम्ही कधी एलसीडी आणायचा? की झालं आमच्या घरात प्लॅनिंग सुरू की आत्तापासून पुढची दिवाळी येईपर्यंत आपल्याला त्याच्याकरता पैसे जमवून ठेवायचे आणि आपल्याकडे एलसीडी आलाच पाहिजे. आपल्याला नकोच आहे साधा टीव्ही. आसक्ती कशाची आहे? सगळ्यांकडे तो आहे आणि इतक्या फ्लॅट स्क्रीनवर इतकं चांगलं दिसतं, तर आपल्या जुन्या टीव्हीवर आम्ही का पाहायचं? नाही आम्हाला पाहायचं. त्याच्याविषयी आसक्ती आहे. मग काय सुरू झालं? या डिसेंबर पासून ते येती दिवाळी आमची ऑक्टोबरमध्ये आहे का नोव्हेंबर आहे तोपर्यंत आमच्या डोक्यात एक विचार सातत्याने राहिलेला आहे की आता हा टीव्ही जाऊन आमच्या घरात तो एलसीडी येणार आहे. किंवा आम्ही आता जुन्या फ्लॅटमध्ये राहतोय, आता आम्हाला इथे राहायचं नाहीये, आम्ही नवीन फ्लॅट बुक केलाय, आम्ही नवीन फ्लॅटमध्ये जाणार आहे. मग त्याच्याकरता आम्ही काय काय करणार आहे? सुरू नवीन घरात जाणं हे आमच्या कर्माशयावर संस्कार घडवत नाही. पण त्याच्याकरता आमच्या अंतःकरणात जी आसक्ती निर्माण होते त्या कर्माशी मी करतो आहे इथे जोडलं जातो. हा क्लेश आहे. त्याला त्यांनी क्लेश म्हटलंय. क्लेश का? कारण त्याच्या पायी जन्म घ्यायचा आहे म्हणून. क्लेश का? तर तो विचार आमच्या मनावरती सातत्याने संस्कार करतो म्हणून. म्हणजे आसक्ती हा पण संस्काराचा भाग आहे. नंतर द्वेष, हे मला अजिबात नको.
एखाद्या ठिकाणी आपण गेलो, छे हो तिथलं जेवण अगदी घाणेरडं आहे, तुम्ही बिलकुल त्या हॉटेलमध्ये जायचं नाव सुद्धा काढू नका. आम्हाला तिथलं जेवण अजिबात आवडत नाही, तिथली स्वच्छता आवडत नाही, आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला येणार नाही. त्याविषयी आमच्या मनामधले असणारा जबरदस्त नकार आहे, ते पण एक संस्कार आमच्या अंतःकरणावर नोंदवणार आहे. म्हणून काय, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अभिनिवेश हा 5वा संस्कार आहे. काय आहे, किंवा 5वा क्लेश आहे. तो काय आहे की हा देह म्हणजेच मी आहे. माझ्या देहाला होणारा प्रत्येक त्रास म्हणजे माझ्या कष्टाचा. आम्हाला त्यामुळे सत्पुरुषांचं चरित्र वाचताना आकर्षण वाटतं की रमण महर्षींसारख्यांना कॅन्सर झाला, रामकृष्ण परमहंसांसारख्यांना कॅन्सर झाला, आणि ते म्हणाले मला कुठे झाला, माझ्या घशाला झाला. मला कुठे झाला, माझ्या हाताला झाला. रमण महर्षी म्हणाले हाताला कॅन्सर आहे, त्यांनी काय होतं. रामकृष्ण म्हणाले घशाला कॅन्सर आहे, त्यांनी काय होतं. घसा म्हणजे मी नाही, हात म्हणजे मी नाही, देह म्हणजे मी नाही, ही त्यांची भावना आहे. पण देह म्हणजे मी आहे ही आमची भावना आहे. की स्वरसवाही हे जन्मजात आहे, हे उपजत आहे, हे आम्हाला स्वाभाविक आहे. आणि कर्मवादाचा सिद्धांत सांगतो की या 5 गोष्टींच्यामुळे आम्ही कर्म करत असताना त्याचा संस्कार आमच्या ठिकाणी निर्माण करून घेतो. आणि तो कसा निर्माण करतो, तीव्र असतो. कधी कधी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक माणूस म्हणतो नाही नाही माझं ना, मला याच लॉन्ड्रीतले कपडे लागतात, मला ना ह्या ब्रँड शिवाय मी दुसरं वापरत नाही, मी ना ह्या स्टँडर्डच्या खाली कधी येत नाही, मी ना गाडी 3 महिन्याशिवाय कधी वापरत नाही, मला दर 3 महिन्यांनी गाडी बदलायला आवडते. हे जे मी आहे ना, ह्या मीला जितकं कुरवाळलंय, जितकं जोपासलंय, तितका तो उत्पन्न होणारा संस्कार अधिक उत्कट आहे. ते संस्कार किती प्रकारचे असू शकतात. तीव्र असतो, मध्यम असतो, सौम्य असतो आणि सुप्त असतो. काही संस्कार सुप्त असतात, आपल्याला कळत सुद्धा नाही. आपल्याला सामान्यतः असं वाटतं की छे छे आपला हा स्वभाव नाही, छे आपल्याला काही हे आवडत नाही, ही शानशौकी हा काही आपला स्वभाव नाही. सुप्त संस्कार असतो शानशौकीचा, आणि जेव्हा केव्हा कधीतरी तो उफाळून येतो, आपल्याला सांगता येत नाही. आणि त्यामुळे तो केव्हा येईल सांगता येत नाही. आणि म्हणून योगमार्गामध्ये त्याचं उत्तर त्यांनी फार छान दिलंय. ते म्हणाले एखादा योगी झाला, साक्षात्कारी पुरुष झाला, त्यांनी आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या कर्माच्या संघापासून स्वतःला दूर करून घेतलं, आणि एक काळ असा आला की तो पुन्हा मोहात पडला. आणि म्हणून भगवद्गीताकाराने शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते असं म्हटलं की हे सगळं सोडत सोडत पुढे गेलेला मनुष्य सुद्धा कधी अडकेल सांगता येत नाही. त्यामुळे ते म्हणाले सुप्त रूपामध्ये संस्कार आहेत. असतात का, त्याचं उत्तर आपल्याला दुसरं आहे. एका गायनेकॉलॉजिस्टचा, सगळे माझ्याकडे संदर्भ झेरॉक्स केलेले आहेत, पुस्तकं माझ्याजवळ आहेत, आपल्याला जर बघायचं असेल तर आपण केव्हाही सांगा. तर त्या गायनेकॉलॉजिस्टनी एका फिटसचे ठोके मोजण्याकरता जेव्हा त्यांनी त्यांचं तो फिटास्कोप लावला त्यांच्या ठिकाणी, तर त्या स्त्रीच्या उदराला तो फिटास्कोप लावल्यानंतर त्यांनी ते ठोके ऐकले, पण त्यांचे कान अधिक सेन्सिटिव्ह आहेत. तो मनुष्य म्हणाला की ठीक आहे, ह्या फिटसचे, ह्या गर्भाचे मला ठोके ऐकू येतात, पण मला काही विशेष वाटतंय. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याचे ठोके ऐकत असताना जसा इलेक्ट्रोमॅग्नेटोग्राम काढला जातो किंवा जसा हृदयाचा ईसीजी काढला जातो, तसं त्यांनी त्या फिटसच्या ठिकाणी कोणते स्पंद निर्माण होतात याच्याकरता त्यांनी कंटिन्युअस ऑब्झर्वेशन सुरू केली. कंटिन्युअस का केली ते आता आपल्याला सांगते. त्यांनी ऑब्झर्वेशन घेतल्यावर त्याच्या लक्षात आलं की दर 3 मिनिटाला आणि काही सेकंदांनी तो जो पॅटर्न आहे त्या स्पंदनांचा, तो दर 3 मिनिटाला तो बदलतोय पॅटर्न. म्हणाला असा कसा बदलतो, दर 3 सेकंदाला बदलतो, कधी काही कालावधीनंतर बदलतो. त्यांनी ते सगळे पॅटर्न्स आहेत ते त्याचे, त्या स्त्रीचे, त्या फिटसचे त्यांनी त्या पुढच्या सर्व काळामध्ये 9 महिने होईपर्यंत कंटिन्युअस ऑब्झर्व केले. आणि त्याचं सातत्याने निरीक्षण केल्यानंतर त्यांनी काय केलं, हा पॅटर्न हा कशाशी साम्य राखतो हे पाहिलं. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं हा जो प्रत्येक पॅटर्न आहे थोड्या थोड्या काळानंतर बदलणारा, दर 3 सेकंदानंतर बदलणारा हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न त्यांनी पाहिलं कधी उंदराशी, कधी मांजराशी, कधी हत्तीशी,
कधी घोड्याशी, कधी कीटकांशी, कधी पशुपक्ष्यांशी त्याचं साम्य आहे आणि कोणाही भारतीयाचा निष्कर्ष नाही. कुणीही भारतीयांचं तत्वज्ञान वाचून त्याला पुष्टी देण्याकरता आमच्यासारख्या प्रवचनकारांनी काढलेला निष्कर्ष नाही. त्या एका शास्त्रज्ञाचा निष्कर्ष असा आहे, तो म्हणतो की जेव्हा तो जीव त्या मातेच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो, त्या काळामध्ये त्याची संख्या आहे, मी आपल्याला सांगते, 3ऱ्या महिन्यापासून ऑब्झर्व्ह केलेली संख्या आहे. तर तो सांगतो की 80 लक्ष पॅटर्न्स त्याला मिळालेले आहेत. आणि तो म्हणतो तो जीव त्या मातेच्या गर्भामध्ये 80 लक्ष योनींची इम्प्रेशन्स देतो. त्याच्यावर आता प्रवचनकाराचं जे कवित्व आहे ते मी आपल्याला सांगते. आता आमच्यासारखा प्रवचनकार त्यावर असं म्हणतो की जेव्हा तो जीव मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करतो तेव्हापासून जर त्याची इम्प्रेशन्स घेतली तर आमच्या तत्वज्ञानाप्रमाणे 84 लक्ष योनीची इम्प्रेशन्स त्या ठिकाणी मिळतात. का मिळतात त्याचा अधिक स्पष्टीकरणाचा भाग आपला उद्या येईल. पण त्याच्यामध्ये 84 लक्ष योनी ही आमच्याकडची जी संकल्पना आहे की एक जीव चैतन्य आहे, त्या जीव चैतन्याच्या ठिकाणी 84 लक्ष योनींची इम्प्रेशन्स देण्याचं सामर्थ्य आहे. का आहे? कारण जी एक सेल, जी एक पेशी मॅच्युअर होऊन आपल्या आईच्या गर्भामध्ये प्रवेश करती झाली आहे ती आमच्या दृष्टीने प्रज्ञान घन ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, म्हणजे ती जी एक सेल आहे, ती जी एक पेशी आहे ती या जगातल्या सगळ्या इम्प्रेशन्सनी युक्त आहे. म्हणजे या जगामध्ये जर 64 लक्ष योनी आहेत तर 64 लक्ष योनींचा संस्कार त्या एका पेशीकडे का? कारण आत्ता ती पेशी मानवाच्या उदरामध्ये आली आहे, पण तिला जेव्हा केव्हा हत्तीचा जन्म घ्यावा लागेल त्यावेळी हत्तीच्या उदरामध्ये गेल्यानंतर हत्तीचे संस्कार वर येतील, बाकीचे सगळे संस्कार मागे जातील. कारण हे सगळे, कारण काय आहे, हे सगळे जीव जीवापेक्षा भिन्न नाहीत. त्याचं सूत्र कोणतं आहे? जे पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडामध्ये जे जे काही आहे ते सगळं ह्या पिंडामध्ये आहे, एका सेलमध्ये आहे, एका पेशीमध्ये आहे, सगळं काही जे जगामध्ये आहे. आणि म्हणूनच आता पुढे आणखीन एक की 84 लक्ष योनी ह्या पृथ्वी तलावर आहेत. 84 लक्ष योनीची इम्प्रेशन्स गर्भामध्ये बघायला मिळत आहेत. तर ह्या त्याचबरोबर एका टेम्पोरल कॉर्टेक्सच्या, 2 टेम्पोरल कॉर्टेक्सच्या मध्ये त्या 2 पट्टिकांच्या वरती अनेक काळातले संस्कार इथे नोंदवलेले आहेत. जर पिंडामध्ये तर यालाच समांतर, ह्यालाच पॅरलल, ह्यालाच दुसरं जर तो संस्कार कुठे नोंदवलेला असेल तर तो आमच्या भारतीयांचा चित्रगुप्त आहे. जे देहात नोंदवलं आहे तेच चित्रगुप्तांनी बाहेर नोंदवलेलं आहे. केवळ देहाच्या ठिकाणी नोंद आहे असं नाहीये, चित्रगुप्ताची देहाच्या पलीकडे नोंद आहे. कारण कुठेही एक नोंद नाही. आपल्या पुढे आता मांडायचा विषय असा आहे की हे जे सगळे संस्कार या ठिकाणी निर्माण होतात, नोंदवले जातात आणि पुढच्या जन्माला कारणीभूत होतात, त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे की ह्या चित्ताच्या ठिकाणी असणारी त्याची आसक्ती आहे. त्या आसक्तीतून तो संस्कार निर्माण झालाय. त्या संस्कारातून पुन्हा पुढच्या कर्माला प्रेरणा मिळाली आहे आणि पुढच्या कर्मातून या जन्मामध्ये सतत कर्म चालू आहे. हे सातत्याने कर्म घडतंय हा एक विषय. एक विषय आपण मागे सोडला, तो विषय म्हणजे असा की वस्तुमात्राची अक्षय्यता आहे. एक देह धारण केला की त्या देहानी जे कर्म करून घेतलेलं आहे ते कर्म करून घेण्याकरता जे काही पंचमहाभूत, जो काही मॅटर एकत्र झालाय, गोळा झालेला आहे, त्या मॅटरनी ते काम केलंय. ते काम करून झाल्यानंतर आता त्याचा उपयोग नाही म्हटल्यानंतर ते या पृथ्वी तत्वामध्ये आणि रिस्पेक्टिव्ह उरलेल्या 4 महाभूतांच्या मध्ये जसं विलीन व्हायचं आहे त्याप्रमाणे ते विलीन झालेलं आहे. म्हणजे त्या मॅटरची, म्हणजे वस्तुमात्राची अक्षय्यता आहे. आता शक्तीची अक्षय्यता
तो हत्ती म्हणून जन्माला आला, तो कुत्रा म्हणून जन्माला आला. तो हत्ती म्हणून जन्माला आल्यानंतर तो नवीन इम्प्रेशन्स देतो का? आमच्याकडे एक सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे कर्माचा? की सगळ्या बाकीच्या ज्या योनी आहेत त्या भोग योनी आहेत आणि मनुष्याची योनी फक्त कर्म योनी आहे. म्हणजे मनुष्याच्या योनीमध्ये नवीन कर्म निर्माण होतं, इतर योनी या फक्त भोगण्याकरता आहेत. मग त्या कशा आहेत भोगण्याकरता? त्या भोगण्याकरता असलेल्या योनींच्या मध्ये काय होतं? आपण हा सगळा जो आधीचा विषय घेतला ना, की अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे जे 5 क्लेश आहेत, या क्लेशामुळे संस्कार निर्माण होतात. कुत्रा खात नाही का? कुत्रा खातो. कुत्र्याला आवडीने खात नाही का? आवडीने खातो. त्याच्या आवडीचं जर मटण असेल तर तो आवडीने खातो. त्याच्या आवडीचं जर त्याचं पेडिग्री फूड असेल तर तो आवडीने खातो. त्याच्या आवडीचं अंड असेल तर तो आवडीने खातो. आवडीने खातो. मग इम्प्रेशन का नाही निर्माण होत? आता हे दुपारच्या जेवणाला मिळावं हा विचार त्याच्या ठिकाणी निर्माण. जे खायला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये फक्त आनंद आणि दुःख या क्षणकाल निर्माण होणाऱ्या 2 संवेदना, 2 भावना, 2 वासना निर्माण होतात. वासना शब्द आवडत नाही लोकांना म्हणून आपण भावना वापरू. असं काही काही लोकांनी तत्वज्ञान मांडताना मुद्दाम चांगल्याकरता भावना आणि वाईटाकरता वासना असा शब्द वापरलाय. वास्तविक पाहता फरक करण्याचं कारण नाही, पण आपल्याला काही अडचण नाही. जर चांगल्या विचाराने एखादा विषय मांडला असेल तर आपण मांडूया. तर त्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये जी आनंदाची भावना निर्माण झाली ती क्षणकाल आहे. आता हे असंच मटण मला मिळावं, ते मला उद्या मिळेल का, हा विचार नाही. ह्याच्या पुढे विचार जात नाही. म्हणजे त्या प्राण्यांच्या ठिकाणी निर्माण होणारी जी वृत्ती आहे ना, ती मानवासारखी कंटिन्युअस नाही आहे. त्याचा जर ग्राफ घेतला तर तो कंटिन्युअस ग्राफ नाही, तो डिस्क्रीट आहे, तो सुटा आहे. विचार निर्माण झाला, विचार सुटला, विचार निर्माण झाला, विचार सुटला. मुक्त विचार आहे, मोकळा विचार आहे आणि त्यामुळे ती भोगयोनी आहे फक्त. हे जे सगळे जीव आहेत ते भोग उपभोग, झोपतात, आनंद घेतात. पावसात झोपायला आवडत नाही, त्यांनाही शेल्टर पाहिजे, त्यांनाही निवारा पाहिजे, त्यांनाही चांगलं खायला पाहिजे, त्यांनाही चांगलं राहायला पाहिजे. सगळा आनंद आहे, पण तो त्या क्षणापुरता संपला. तो क्षण संपला की संपला. म्हणून ती भोगयोनी. आणि मनुष्याची योनी कर्मयोनी. त्याचं कारण असं की जे मिळालं ते चांगलं आहे, ते वाईट आहे, ते पुन्हा मिळो, ते तसंच मिळो, त्याकरता धडपड आहे. जे वाईट आहे ते न मिळावं याकरता पण प्रयत्न आहेत. आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी त्याच्या योनीला कर्मयोनी, ती इम्प्रेशन्स निर्माण करण्याचं काम फक्त मानवाच्या जीवनामध्ये किंवा त्या जन्मातच होतं, इतर जन्मांमध्ये होत नाही. इतर जे जन्म आहेत ते केवळ भोगण्याकरता निर्माण होतात. त्याचबरोबर आता आपल्याला ही जी कर्म आहेत या कर्मांचं स्वरूप आपल्याला पाहिजे. कर्म कायमच कसं आहे? बंधकच आहे. कर्म हा शब्द आल्यानंतर सामान्य जीवाच्या ठिकाणी कर्माचं बंधन आहे. कर्म किती प्रकारचं आहे? कर्म कायिक आहे, कर्म वाचिक आहे, कर्म मानसिक आहे. शरीराने जे कर्म केलं जातं त्या कर्माला आपण कायिक कर्म असं म्हणतो. काहीही झालं तरी सुद्धा या धर्मांनी कर्मवादाचा सिद्धांत आपण दोन्ही अंगाने पाहतोय की पुनर्जन्माला का उद्युक्त होतो याही अंगाने पाहतो आहोत आणि कर्म कसं असावं याही अंगाने पाहतो. कर्म शारीरिक पातळीवरती केलं चांगलं किंवा वाईट तर आपल्याला असं म्हटलंय की कोणत्याही स्थितीत स्थूल पातळीवरती वाईट कर्म केलं जाऊ नये. म्हणजे शरीराने मनात खूप आलं, काय बोलतोय, द्याव्यात चांगल्या 2 लगावून असं मनात जरी आलं तरी मनात 4 वेळा आलं तरी सुद्धा हातही उचलू नये. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहां से चलेगा तीर. त्यांनी असं सांगितलं, मनाने एखादं पाप करण्याकरता आम्ही समजा उद्युक्त झालो, मनाच्या पातळीवर घडलं तर घडू दे, पण शरीराच्या पातळीवर प्रत्यक्ष क्रिया न घडो. कबीरदास म्हणतात की नहीं खींची कमान तो कहां से चलेगा तीर. म्हणजे आपण जे मगाशी म्हटलं ना की संस्कार निर्माण झाला, भले निर्माण झाला तरी तो कसा होईल? आमच्या ठिकाणी सुप्त राहील. त्या संस्कारांच्या आपण ज्या 4 प्रकारे वर्गीकरण केलं ना, ज्या 4 कॅटेगरीज सांगितल्या ना की तीव्र आहे, मध्यम आहे
सौम्य आहे आणि सुप्त आहे. होऊ शकतं मनामध्ये काही विचार येतात आणि जातात, ते फार तीव्र नसले निघून जातील, सुप्त राहतील. त्याचं काय काय होतं ते आपण नंतर पाहणार आहोत. परंतु कायेनी शक्यतो आणि वाचेनी शक्यतो कुणाला दुखवू नये, कारण वाणीनी सुद्धा केलेलं कर्म हे प्रत्यक्ष घडतं. त्यामुळे शक्यतो माणसानी त्याच्यात पडू नये. आणि मानसिक जे कर्म आहे, आपल्याकडे भगवद्गीताकारांनी त्याचं उत्तर फार चांगलं दिलंय. ते म्हणाले मौन हे मनाचा विषय आहे. वास्तविक पाहता आपल्या दृष्टीने वाणीचा विषय आहे की न बोलणं म्हणजे मौन आहे, पण भगवद्गीताकार म्हणतात मनातच विचार न येणं हे खरं मौन आहे. ते मनाचं तप आहे, ते वाणीचं तप नाहीये. त्यामुळे मौन हे मनाचं तप कसं होतं? मनाच्याच पातळीवरती संस्कार जर निर्माण झाला नाही तर आपण ही जी कर्मसंस्काराची आणि ही कर्माची मालिका सांगितली आहे ना जीवाच्या करता, ती खंडितच झाली. तिथे मनाच्या पातळीवरच आली नाही. आणि चित्त म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि स्मरण हे जर असेल तर जे मनातच उत्पन्न झालं नाही ते कशाला बाधित होईल? आणि त्यामुळे त्यांनी मौन हे मनाचं तप आहे असं सांगितलं. असो, तो विषय नाही आपल्याला मांडायचा. विषय एवढाच मांडायचा आहे की कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म होतात. दुसऱ्या कर्मांचा विचार केला तर नित्य कर्म आहे. नित्य करावंच लागतं आपल्याला. की कोण पूजा अर्चा करतो, आपल्याला रोज व्यवसाय करावा लागतो. स्त्रियांना आपलं जे ठरलेलं कर्म आहे, स्वयंपाक आहे, पाणी आहे, काय प्रत्येकाला जे जे काही नेमून दिलेलं काम आहे ते नित्य कर्म मनुष्याला करावंच लागतं. त्या नित्यकर्म केल्याने काही फायदा होतो का? असं सांगितलं जातं की ह्या नित्यकर्मानी काही फार फायदा होत नाही. त्याची काही खास इम्प्रेशन, रोज पूजा करावी लागते देवाची, रोज जाऊन व्यवसाय करावा लागतो. व्यवसाय रोज आम्ही प्रामाणिकपणे करतो. त्या केलेल्या व्यवसायाचे लाभ काय? ते म्हणाले त्याचे काही लाभ नाही. रोजचं कर्म योग्य प्रकाराने केले त्याचे काय लाभ? त्याचेही काही लाभ नाही. पण तो केला नाही तर त्याचा दोष आहे. म्हणजे नित्यकर्मामध्ये दोष रूपानी जे इम्प्रेशन आमच्या ठिकाणी निर्माण होतं ते करत राहिल्याने वेगळं काही मिळतं का? वेगळं काही मिळत नाही. पण त्याचे लाभ काय होतात? त्याचे लाभ सांगताना त्यांनी असं सांगितलंय की मनुष्याचं जीवन हे निरामय आणि संकटरहित जायला त्याचा लाभ होतो. मनुष्य जेव्हा विहित कर्माचं आचरण करतो, हा तत्वज्ञानाचा विषय, तो आपल्याला वाढवायचं कारण नाही. त्यामुळे नित्यकर्माचे हे लाभ. नैमित्तिक कर्म आहे. नैमित्तिक कर्म आम्ही त्या घटना त्या वेळी आम्ही ते कर्म करतो. त्या नैमित्तिक कर्माचे लाभ काय आहेत? चांगलं केलं तर चांगले लाभ आहेत, वाईट केलं तर वाईट लाभ आहेत. त्यामुळे नैमित्तिक कर्म आहे. काम्य कर्म आहे. काम्य कर्म मनुष्य आपल्या जीवनामध्ये अमुक एक गोष्ट पाहिजे, तो विषय आपल्याला पुढे येणारच आहे मंत्रशास्त्रामध्ये, की आपल्याला आर्थिक अडचण जाणवते. त्या आर्थिक चणचणीतून बाहेर पडायचे. काय करावं? श्री सुक्ताचं पठण करावं. किती वेळा करावं? 16 वेळा करावं. रोज करावं. कसं करावं? त्या सगळ्याचं विधिविधान बघावं आणि त्याचे लाभ करून घ्यावेत. हे काम्य कर्म आहे. काय करणार? कारण जर आपण फार अडचणीत सापडलो आणि व्यवहारामध्ये कितीही कष्ट करून आपल्याला जर यश मिळून जर आर्थिकदृष्ट्या धनलाभ होत नाहीये, आर्थिकदृष्ट्या पाहिजे तेवढं आम्ही सशक्त सक्षम होत नाहीये, समर्थ होत नाहीये, करायला पाहिजे, काही इलाज नाही. म्हणून काम्यकर्माचा अवलंब केला. काम्यकर्माने काय झालं? काम्यकर्म केलं, आमची समस्या सुटली. आता तिथे थांबलं तर ठीक आहे. मनुष्य थांबत नाही. मनुष्य म्हणतो हे केल्याने पैसे मिळतात, चला आता आणखी करा. म्हणजे त्याच्या मागे लागून आपण अनेक कथा, अनेक भाषेमधल्या, अनेक देशांमधल्या आपण ऐकलेल्या आहेत की ज्यांनी सांगितलं तू पळत राहा, संध्याकाळपर्यंत पळत राहा, जिथपर्यंत जाऊन पोचशील तेवढी जमीन तुझी. हा ऊर फुटून मरतो. त्या जमिनीपर्यंत पोहोचून काय उपयोग? भले हजारो एकर जमीन त्याच्या पायाखालून गेली, पण ती जमीन घ्यायला तोच जिवंत राहिला नाही. हे जे कर्म आहे, हे कर्म काम्य कर्म जे आहे, ते काम्य कर्म जेवढं आवश्यक आहे तेवढं करावं, त्याच्या पलीकडे जाऊ नये. नाहीतर त्या कर्माचे सुद्धा मनुष्याच्या ठिकाणी आसक्तीच्या रूपाने विपरीत असे परिणाम त्याला भोगण्याकरता तेही कर्म आपल्याला त्रासदायक ठरतं. आणि दुसरं प्रायश्चित्त कर्म. मनुष्याच्या हातून चांगलं वाईट घडतच असतं
असा कोण माणूस आहे की ज्याच्याकडून चूक होत नाही? चूक प्रत्येकाकडून होते, पण झालेली जी चूक आहे ती चूक दुरुस्त करण्याकरता या धर्मानी एक संधी ठेवली आहे. आणि ती संधी अशी आहे की ती संधी म्हणजे आपण आपल्या ठिकाणी जे कर्म करतो ते कर्म करत असताना हे चुकलं आहे हे जे लक्षात आलं, हे आपल्याला त्रासदायक आहे हे जे लक्षात आलं, तर त्यापासून निवृत्त व्हायचं असेल तर मनुष्यानी प्रायश्चित्त कर्म करावं. त्याही कर्मांचे अनेक प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. आणि त्या सगळ्या कर्मांच्या संदर्भामध्ये आपण का विचार करायचा? इकडेच लावलंय नाही का? का विचार करायचा? तर विचार करण्याचं कारण एकच आहे त्या सगळ्या कर्मांचा. ते म्हणजे असं की आता आम्ही जन्माला आलो. आता जन्माला कशामुळे आलो तो विषय आता आपण पुढे घेऊ. त्याच्या आधी कर्म शब्दाशी थांबलो होतो, म्हणून आपण कर्माचा विचार केला की इतक्या प्रकारांनी कर्म आपल्यापर्यंत येऊन पोचतं, कायेनी, वाचेनी, मनानी. त्याचबरोबर नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त आदी बंधनं ठरणारी कर्म. यज्ञार्थच कर्म आहेत, त्याचे पण 2 प्रकार सांगितलेत आपल्याकडे यज्ञकर्माचे, की यज्ञकर्मच आहे पण सबंधक आहे आणि बंधनरहित आहे. म्हणजे ते बंधक कसं होतं? कारण म्हणाले यज्ञ एका विशिष्ट हेतूने यज्ञ केला म्हणजे पुन्हा काम्य झालं. आणि यज्ञ म्हणून उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म असं म्हणून जीवनातलं प्रत्येक कर्म हे विहित कर्माचं आचरण म्हणून केलं तर ते बंधक होत नाही असंही त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे सर्व प्रकारांनी ह्या कर्माचा विचार आपल्याकडे मांडलाय अनेक प्रकारांनी. आणि एवढं सगळं मांडून पुन्हा गीताकारांनी सांगितलंय की कर्मणा गहनो गतीही. कर्माची गती गहन आहे. कोणतं कर्म काय फल देईल आपल्याला सांगता येत नाही. का नाही सांगता येत? त्यांनी सांगितलं 2 ही जी सूत्र आपण घेतली आहेत. कोणती घेतली? की क्लेश मूलहा कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीय. त्यांनी सांगितलं की ह्या ज्या 5 क्लेशांच्यामुळे, आमच्या अज्ञानामुळे, आमच्या अविद्येमुळे, आमच्या अस्मितेमुळे, आमच्या रागद्वेषामुळे आम्ही जी काही कर्म करतो त्या कर्मांचा सगळा जो आमच्या डोक्यावर ओझं घेतो, ते कबीरांनी म्हटलंय की जो चलना राह नाजूक है हमन सर बोझ भारी क्या. म्हणाले आमच्या डोक्यावरती पुष्कळ मोठं ओझं आहे आणि चालायची वाट मोठी अरुंद आहे. कारण मोक्षाच्या मार्गावरून चालण्याकरता जी वाट आहे ती मोठी अरुंद आहे, पण आम्हाला भीती नाही, आम्हाला त्याचं ओझं वाटत नाही. का? हमन है इश्क मस्ताना हमन को होशियारी क्या रहे आजाद या जग में हमन को बेकरारी क्या. तो म्हणतो की आम्ही ईश्वरावरती सोपवून जर आमचं प्रत्येक कर्म करतो तर आमच्या डोक्यावरती ह्या कर्माचं ओझं किती दिलंय, म्हणजे माझ्या डोक्यावरती किती संचित आहे, किती जन्म घेऊन ते मला फेडायचं ह्याचा विचार करण्याचं कारण नाही, कारण मी सगळा माझा भार ईश्वरावरती सोपवलाय. इथे आपण जो विचार करतो आहोत हा विचार करताना त्या कर्माचा बोझ भारी आहे का त्या कर्माचा बोझ हलका आहे, तो भारी कसा होतो आणि तो हलका कसा होतो त्याचा विचार आपल्याला आता करायचा आहे. याच्यामध्ये आपण ही 2 सूत्र घेतली आहेत की क्लेश मूलहा कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीय. दृष्ट जन्म म्हणजे हा जन्म, अदृष्ट जन्म म्हणजे पुढे येणारे जन्म, वेदनीय म्हणजे भोगावंच लागतं. ते म्हणाले केव्हाच तरी केलेलं जे कर्म आहे ते कर्म शक्ती म्हणून, ते कर्म संचित म्हणून. कारण असं आहे ती शक्ती परिवर्तित होत चालली. ती कशी परिवर्तित झाली? कर्म करण्याकरता प्रेरणा दिली, कर्मातून फल दिलं, शक्तीचं रूपांतर झालं, रूपांतर होऊन ती शक्ती संस्कारात रूपांतरित झाली, संस्कार रूपाने सुप्त शक्ती, आमच्याकडे जसं म्हणत स्टॅटिक एनर्जी म्हणू, त्यातल्या त्यात सोपी म्हणून ती सुप्त शक्ती म्हणून राहिली. आता त्याची वासना झाली. ती जी वासना आहे ती वासना पुन्हा कर्माला प्रेरित करणार आहे, म्हणजे ती शक्ती आता कायनेटिक म्हणजे ती शक्ती प्रत्यक्ष कार्य करण्याकरता सिद्ध झाली. आता कार्य करण्याकरता सिद्ध व्हायचं, पुन्हा कर्म करायचं, पुन्हा सुप्त व्हायचं, पुन्हा कार्याकरता सिद्ध व्हायचं, म्हणजे ती शक्ती सारखी सुप्त आणि कार्यरत, सुप्त आणि कार्यरत चालूच आहे. म्हणजे ती शक्ती संपायची कधी? त्या शक्तीची जी अक्षय्यता आहे एकदा ती
संस्कारांच्या रूपाने सुप्त होते आणि एकदा कर्माच्या रूपाने कार्यकारी होते. हे सारखं चालू आहे. हे केव्हा संपणार? जेव्हा आम्ही त्या दोन्ही प्रकाराच्या पलीकडे जाऊन कर्माला खंडित करणार तेव्हा. तो विषय आत्ता विचारात घ्यायचं कारण नाही. आता फक्त एवढंच विचारात घ्यायचं कारण आहे की जन्माला काय कारण झालं? जन्माला एकच कारण झालं की जे आम्ही संस्काराच्या रूपाने नोंदवलं आणि जे वासनांच्या रूपाने प्रकट केलं. संस्कारांच्या रूपाने आम्ही कुठे नोंदवलं? संस्कारांच्या रूपाने आम्ही जिथे नोंदवलं ते संचित आहे. सगळं एका ठिकाणी साठवून ठेवलं. तो कर्माशय आहे. तो जो कर्माशय आहे ते जे संचित आहे त्या संचिताच्या पोतड्यामधून ते आम्ही भोगण्याकरता सुरू केलं. भोगण्याकरता काय सुरू झालं? भोगण्याकरता जे सुरू झालं त्याला प्रारब्ध म्हटलं. की आता हा सुटलेला बाण आहे. आता त्या पोतडीतून तो बाहेर निघालेला आहे. ते प्रारब्ध आहे. ते भोगायला सुरुवात झाली आहे. आणि ते भोगत असताना आम्ही नवीन कर्म निर्माण करतो आहोत. आता कर्म कसं निर्माण करतो याचं स्पष्टीकरण आपल्याला बघायचं कारण नाही. कारण आतापर्यंत आपण बघितलंय की आपण कसं कर्म निर्माण करतो. हे आता जे नव्याने कर्म आपण निर्माण करतो ते नव्याने निर्माण केलेलं कर्म म्हणजे क्रियमाण आहे. म्हणजे आता काय काय झाले? आमच्याजवळ कर्माचे 3 प्रकार उपलब्ध आहेत. आमच्या डोक्यावरती किंवा पाठीवरती घेतलेलं संचित आहे. संचिताचं गाठोड आहे. आत्ता हा जन्म घेतल्यानंतर भोगायला सुरू झालेलं प्रारब्ध आहे. आणि या जन्मामध्ये आम्ही जे काम करत चाललो, जे कर्म करत चाललो, त्या कर्मातून जे निर्माण होतं आहे ते क्रियमाण आहे. आता क्रियमाण आणि प्रारब्ध. प्रारब्ध आता भोगायला सुरुवात झाली. आता खरे आम्ही आमच्या विषयापाशी आलो. आता इथून आमचा कर्मविपाकाचा विषय सुरू झाला. विपाक म्हणजे फळाला येणे. आता कोण फळाला येतं आणि कसं फळाला येतं? संचिताच्या गाठोड्यामधून या जन्मामध्ये प्रारब्ध म्हणून काय फळाला येतं? प्रारब्ध म्हणून जे फळाला येतं ते प्रारब्ध कशावरती ठरतं? म्हणजे त्याची जसं ह्या संगीताच्या गोष्टीत ते भेटतात ना म्हणजे भाषेमध्ये की या नोटवरती हा कार्यक्रम आपण संपवूया. या नोटवरती तसंच आहे. हे जे प्रारब्ध आहे ते कोणत्या नोटवर सुरू होतं? प्रारब्धाची पहिली नोट हा त्या मागच्या जन्मातला त्याचा अंतकाल आहे. अंतकाली पूर्ण सावध आहे आणि सावधतेने ते चैतन्य जडापासून अलग झालंय. या कलेवरापासून ते चैतन्य अलग होतं. समजून उमजून सावधपणाने अलग झालं तर अलग होताना त्या भावनेवरती पुढच्या जन्मामध्ये कशाचे अनुभव येणार हे त्यावर अवलंबून आहे. म्हणजे कशावर अवलंबून झालं? मृत्यूच्या वेळी जो भाव त्या जीवाच्या ठिकाणी प्रकर्षाने निर्माण झालाय. म्हणून आमचे कथा कीर्तनकार प्रवचनकार अनेक गोष्टी सांगतात. तत्वज्ञान सांगण्याकरता वाके वाके वाके. मग कसला वाके? वासरू केरसुणी खातंय, वाके खा वाके खा. त्याला बोलता येत नाहीये जिभेनी. पण जाताना भगवंताच्या नावाचं स्मरण नाही. हा आपल्या प्रपंचात गुंतलेला आहे. त्याला दिसतंय की समोर तिथे केरसुणी पडली आहे आणि वासरू ती केरसुणी खातोय. तो आपल्या मुलाला सांगतो की अरे वाके खा वाके वाके. का तर वासरू केरसुणी खातंय बघ. म्हणाले वासरू केरसुणी खातंय हाच जर भाव याचा इतका तीव्र असेल तर त्या प्रपंचामधल्या ह्या आसक्तीची गोष्ट हाच त्याच्या पुढच्या जन्माच्या करता डिसिझिव्ह फॅक्टर आहे. तोच त्याच्या ठिकाणी महत्वाचा असा त्याचा संस्कार आहे. आता काय होतं? तो एक संस्कार उभा राहतो आणि त्या संस्काराला अनुकूल असणारे सगळे संस्कार त्या पोतडीतून बाहेर येतात. त्याला अनुकूल असणारे संस्कार येतात. मग पहिल्यांदा तीव्र समर्थ संस्कार येतात आणि त्याला उपयोगी पडणारे असे त्याच्यामधले उपसंस्कार, त्याला साह्यभूत होणारे संस्कार त्याच्याबरोबर येतात. आणि मग त्याच्यामधून त्याचा पुढच्या जन्माचा जो प्रारब्धाचा भाग आहे तो प्रारब्धाचा कोश तयार होतो. ते प्रारब्ध तयार होतं. ते प्रारब्ध कोण घेतं? त्याची इम्प्रेशन्स कुठे आहेत? आजचं विज्ञान उत्तर देत आहे आपल्याला. विज्ञानाने उत्तर दिलंय डीएनए जो आहे तो डीएनए म्हणजे आमच्या प्रारब्धाची त्या ठिकाणी नोंद करून ठेवलेली जागा आहे. आजचं वैद्यकशास्त्र सांगतं, आजचं जीवशास्त्र सांगतं. जीवशास्त्र असं सांगतं ती डीएनए नावाची जी पेशीमध्ये असणारा तो जो न्यूक्लियस आहे
आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती असणारे हे जे क्रोमोझोम्स आहेत त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या त्या अशा लांब लांब बारीक बारीक वेड्यावाकड्या तंतूंच्या रेषा आहेत, त्या सगळ्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की ह्याला वयाच्या 6व्या वर्षी त्याला त्रास होईल, तो अस्थमाचा होईल, वयाच्या 16व्या वर्षी या मुलाला आणखीन इतर काही रोग असतील तर होतील, ह्याच्या बुद्धीमध्ये विकास 22व्या वर्षी होईल, ह्याच्या वयाच्या 50व्या वर्षी याला डायबिटीज होईल. ती एक डीएनए सगळं सांगायला पुरेशी आहे असं वैद्यक शास्त्र सांगतं, आपण सांगत नाही. त्यामुळे जन्माला आल्यानंतर ते प्रारब्ध जे आम्हाला दिसत नाही आणि ते भोगावं लागतं आणि ते प्रारब्ध आमच्याबरोबर येतं असं आमचं धर्मशास्त्र सांगतं आणि आधुनिक जीवशास्त्र असं सांगतं की या देहामधली प्रत्येक पेशी जी आहे ती पेशीच ते प्रारब्धाचं रिप्रेझेंटेशन करते. तीच ती पेशी आम्हाला सांगते की हे त्याला भोगायचंय. आम्ही सांगतो, आमच्यासारखा प्रवचनकार सांगतो, तो म्हणतो की अहो या जन्मामध्ये येताना आम्हाला जर मागच्या जन्माप्रमाणे जर आम्हाला डोळ्यांचा त्रास असेल तर आम्हाला त्याप्रमाणे आमचे डोळे अधू असतात. एखाद्याला पोटाचे विकार असतील तर त्याप्रमाणे त्याच्या पोटाच्या ठिकाणी ते विकार उद्भवतात. हे सगळं आम्ही आमच्या प्रारब्धाच्या भाषेत सांगतो. ज्योतिषी ते आमचं एक वेगळं शास्त्र आहे. तो त्याची चौकट मांडतो त्याच्या जन्माबरोबर, त्याला 12 घरं देऊन टाकतो आणि त्या घरातून तो सांगतो हो हा ग्रह असा आहे, तो ग्रह तसा आहे, तो ग्रह तसा आहे आणि त्यामुळे या माणसाला जन्मभर पोटाचे विकार राहतील, त्याला नेत्राचे विकार राहतील, त्याला आयुष्यामध्ये धनाचा लाभ चांगला आहे, याला विद्येचा लाभ चांगला आहे, याला मनुष्याचं बल चांगलं आहे. आमची सगळी शास्त्र विकसित झाली आहेत. या सगळ्या शास्त्रांनी आमचं जे प्रारब्ध आहे भोगायला घेतलेलं त्याची चौकट मांडलेली आहे. आणि आज जीवशास्त्रांनी सांगितलं आम्हाला नाही मांडावं लागलं. जीवशास्त्रांनी सांगितलं की हा डीएनए सांगतो आहे की हे प्रारब्ध तुम्ही घेऊन आलात. त्यामुळे प्रारब्ध खरं का खोटं, जीवशास्त्र खरं का खोटं बघा. आणि जीवशास्त्र त्याच्या पुढे जाऊन सांगतं, ते म्हणतो तो न्यूक्लियस कळतो, त्यातले क्रोमोझोम्स कळतात, त्याच्यातली इम्प्रेशन्स कळतात, पण ही इम्प्रेशन्स कोण देतो ते मात्र आम्हाला कळत नाही. ही अशी का निर्माण होत ती दिसत नाहीत, ती इतकी सूक्ष्म आहेत, ती आम्हाला वाचता येत नाहीत, ती आम्हाला वाचून तुम्हाला सांगता येत नाही असं जीवशास्त्र सांगतं. आम्ही काय सांगतो त्याच्याकरता, आम्हाला वाचता येतं असा आम्ही दावा करत नाही. आमचा दावा एकच आहे की या जन्मामध्ये हे सगळं का भोगायचं आहे आणि कसं भोगायचं आहे. या कर्मफलाचा दाता परमात्मा आहे, तो ईश्वर आहे. कर्मफलाचा दाता ईश्वर आहे म्हणजे याच्या पलीकडे एक शक्ती आहे. जीवशास्त्र तेच सांगतं. ते सांगतं सगळी इम्प्रेशन्स आम्ही तुम्हाला देतो, पण ही इम्प्रेशन्स अशी का, उद्याला आपण तो विषय पाहणारच आहोत ज्याच्यामध्ये पुनर्जन्माचा विचार करणार आहोत. 2⁴ एवढ्या पेशी आमच्या शरीरामध्ये आहेत. त्या सगळ्या पेशी हे कार्य का करतात तो सगळा विषय आपण उद्या घेऊ. तो विषय उद्याच आहे, आजचा विषय आपला वेगळा आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे जीवशास्त्रांनी की आम्ही पण सांगू शकत नाही की हा जीव हे का भोगतो. म्हणजे जीवशास्त्राचा अभ्यास केला तरी सुद्धा जगामध्ये वैषम्य का. मला एका मोठ्या सायंटिस्टच्या बहिणीने प्रश्न विचारला होता. त्या बाईंनी, मी नाव फक्त त्यांचं सांगत नाही, त्या बाईंनी मोठ्या लेखिका आहेत, त्यांनी मला सांगितलं की माझ्या घरामध्ये माझी नणंद 80 वर्षाची आज आहे. ती जन्मापासून गतिमंद आणि मतिमंद दोन्ही आहे. काही इम्प्रेशन्स याची दिसतात, काही याची दिसतात. म्हणाले असा काय ईश्वर आहे की त्या ईश्वराने या बाईला अशा प्रकारे गतिमंद आयुष्य 80 वर्षाचं जगायला लावावं. मी म्हटलं ह्याचं उत्तर आम्हाला द्यायची गरज नाही. ह्याचं उत्तर बायोलॉजी देते, जीवशास्त्र देत आहे. बायोलॉजी असं सांगते, जीवशास्त्र असं सांगतं की जेव्हा एक पेशी जन्माला आली, त्या एका पेशीतून जेव्हा 2 पेशी, तो विषय आपला उद्याच आहे, एका पेशीतून 2 पेशी जन्माला आल्या आणि त्यानंतर ह्या 2⁴ पेशी निर्माण झाल्या. एवढ्या पेशींच्या ठिकाणी जे डिफॉर्मेशन आहे, जो दोष आहे, तुम्ही कशाला सांगता ईश्वराचा आहे म्हणून, या पंचमहाभूतातून निर्माण झालाय. पेशीतून पेशी निर्माण झालीय. पेशी दोषयुक्त निर्माण व्हावी याला काय आमचा ईश्वर बसलाय. तुम्ही ईश्वर मानतच नाहीये, तुम्ही प्रकृतीच मानता आहात.
आजचं विज्ञान कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप ही पंचमहाभूताच्या पातळीवरती जो मानते आहे, तर पंचमहाभूताच्या पातळीवरती सगळं आयडियल निर्माण होईल ही काय म्हणून अपेक्षा? त्याच्यामध्ये ज्या डिफॉर्मिटीज येतील त्या पातळीवरती येतील. मग त्याला आमचा दोष कशा करता आणि आमच्या देवाला का बडवता? त्यांनी काय केलंय? त्या म्हणाल्या की हे तुमचा जो देव आहे तर तो असं का करतो? म्हटलं आमच्या देवापर्यंत जाऊच नका, तुम्ही तुमच्याच पातळीवर प्रश्न सोडवा. तुमच्याच पातळीवरती एक जीव दोषांनी युक्त का निर्माण झाला याचं उत्तर तुम्ही शोधा, विज्ञानाने शोधा, विज्ञानाने निर्माण करा. जे विज्ञान सांगतं की ती शक्ती हे असं का करते ते आम्हाला सांगता येत नाही, ती करते एवढं सांगता येतं. म्हणाले पेशी उद्याला सगळे विषय आहेत. आपले जे 5 कोश आहेत या प्रत्येक कोशाला निर्माण केलं जातं, पण त्या कोशाच्या मागे त्यांनी कसं असावं हे सांगणारा डिसिजिव्ह फॅक्टर हा कुणाच्या हातात आहे हे विज्ञान म्हणतं आम्हाला सांगता येत नाही. आणि जो तुमच्या हातात नाही तो आम्ही म्हणतो परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर असं का करतो? तो वैषम्य आणि नैर्गुण्य निर्माण करतो? मुळीच नाही. त्याच्या ठिकाणी वैषम्य म्हणजे लोकांच्या मध्ये विषमता निर्माण व्हावी असं त्याला मुळीच वाटत नाही, आणि त्याच्या ठिकाणी क्रौर्य तर मुळीच नाही. मग हे कशातून निर्माण होतं? आम्ही सांगतो हा कर्माचा विपाक आहे. गतजन्मी केलेलं बरं वाईट जे कर्म आहे त्या कर्माची फळं भोगण्याकरता आमच्या डीएनए मध्ये हे सगळे डिफेक्ट्स निर्माण होतात. आमच्या डीएनए मध्ये ह्या सगळ्या जे दिसतात दोष ते दोष निर्माण होतात. आमच्या डीएनए मध्ये जे काही फ्लॉज असतील ते त्याच्यातून निर्माण होतात. त्याला कारण दुसरा कोणी नाही, त्याला कारण आम्हीच आहोत, आमचंच दैव आहे. का म्हणतो आम्ही असं? आमच्याकडे उत्तर आहे. आमच्याकडे उत्तर का आहे? हे परमेश्वर का निर्माण करत नाही म्हणतो? आमच्या परमेश्वराला वाचवायला म्हणतो? मुळीच नाही. वाचवायची काही गरज नाही. परमेश्वराला वाचणारा मायासारखा मच्छर जीव कोण? तो सर्वसत्ताधीश आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याला त्याचा डिफेन्स मी कोण देणार? आणि त्याला विचारणारी मी कोण? आम्ही त्याला विचारूही शकत नाही, त्याचा डिफेन्सही देऊ शकत नाही. पण जगामध्ये जी विषमता बघायला मिळते, जगामध्ये जे सुखदुःखाचा जे टोकाला जाणाऱ्या भूमिका बघायला मिळतात किंवा परिस्थिती बघायला मिळते किंवा प्रवृत्ती बघायला मिळते, त्याचं कारण एकच आहे, ते दैव आहे. ते दैव म्हणजे पूर्वकर्म आहे. ते पूर्वकर्म जिथे राहतं ते संचित आहे. जे भोगायला सुरुवात होते ते प्रारब्ध आहे. आता हे दैव म्हणून तुम्ही तुमचे विषय सोडवले का हो आणि तुमच्या देवाला पाठीशी घातलं का हो? मुळीच नाही. दैवानी पाठीशी घातलं नाही. देव नावाची सत्ता आहे ती आम्ही मान्य करतो. आम्ही सांगतो की देवता, परमेश्वर, परब्रह्म ही सत्ता आहे. दैव नावाची दुसरी सत्ता अस्तित्वात आहे का हो? सांगा बरं. दैवाला सत्ता आहे का? दैवाला अस्तित्व आहे का? नाही. कालचं कर्म ते आजचं दैव आहे, आणि ते दैव उद्या भोगून झालं, कर्मफळामध्ये परिणत झालं की संपलं, त्याचं अस्तित्वच संपलं. म्हणजे दैव नावाची सत्ता नाही, पण दैव भोगल्याशिवाय सुटका नाही. मग मनुष्याचं जीवन काय आहे? जर दैव नावाची जर सत्ताच नाही, देव ही सत्ता आहे, आणि ती सत्ता काय करते? आम्ही पाहतोच आहोत. हे सगळं जग चालवते. आणि आता आपण किंवा उद्या आपण जेव्हा पाहू त्याचे अनेक भाग, त्याचे अनेक सामर्थ्य, की त्यांनी कसं सामर्थ्य देवानी प्रकट केलेलं आहे आपलं. इथे कर्माच्या ठिकाणी आपण एका मुद्द्यावर आलेलो आहोत की मृत्यूच्या क्षणी त्या जीवाला जर भान आहे तर त्या मृत्यूच्या क्षणी असणारी त्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती पुढच्या जन्माचा डिसिजन देते. जर तसं नसेल तर तो कोमामध्ये आहे, त्याला समजत नाहीये, त्याला ग्लानी आहे, त्याचा मृत्यू झोपेत झालेला आहे, तर त्याच्या पुढच्या जन्माचा डिसिजिव्ह फॅक्टर कोणता? तर त्याच्या जन्मातला जो सगळ्यात प्रभावी संस्कार आहे, तो प्रभावी संस्कार हा त्याच्या पुढच्या जन्माच्या प्रारब्धाकरता डिसिजिव्ह फॅक्टर होतो. तो निर्णायक ठरतो. कोणता? खूप दुष्टपणाने वागलाय, कुणाचा त्यांनी जबरदस्त खून केलेला आहे, आणि खून केला. आता तुम्हाला वाईट आहे उदाहरण, पण मी आपल्या पुढे मांडते की आता सध्या प्रमोद महाजनांचे भाऊ प्रवीण महाजन आपल्याला मुलाखत देत आहेत. त्या मुलाखतीमध्ये मी जो मृत्यू घडवून आणला
त्याचा मला अजिबात पश्चात्ताप नाही आणि मी केलं हे कृत्य मी चुकीचं केलं असं त्यांना वाटत नाही. म्हणजे आता त्यांच्याच बाबतीत विचार करायचा तर त्यांच्या अंतःकरणामधले 2 संस्कार आहेत. एक, हाताने केलेलं कृत्य खुनाचं मोठं आहे, खून कबूल पण केला. त्या क्षणीच जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं की मी खून केला म्हणून. घटना सामान्य नाहीच आहे, गुन्हा सामान्य नाहीच आहे. आता हा गुन्हा मोठा आहे, पण ह्या गुन्ह्यापेक्षा सुद्धा मोठा त्यांचा विचार आहे की ते म्हणतात मी जो हा खून केला आहे हा दोष नाहीच आहे, हा करायलाच पाहिजे होता म्हणून मी केला. आता तो विचार काय आहे आपल्याला माहित नाही. कर्माची गती जी गहन आहे ना ती इथे गहन आहे. समजा ज्या कारणाने खून केलेला आहे ते कारण जर खुनापेक्षा सुद्धा अधिक महत्वाचं आणि संयुक्तिक असेल तर खून हा दोष सौम्य आहे, ते कारण अधिक प्रभावी आहे. आणि त्यामुळे त्यांना पुढच्या जन्मामध्ये त्या खुनाची शिक्षा होणार नाही असं नाही, होईल. ती आत्ता ह्या जन्मातच मिळते. या जन्मात तर जन्मठेप आहेच आहे, पॅरोलवरच ते आलेले आहे. ती तर शिक्षा भोगावी लागतेच आहे. पण काय पद्धतीने खून केला, त्या खुनाच्या मागे काय भावना होती, काय तीव्र विचार होते, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला मारताना किती द्वेष भरला होता, किती सूड भरला होता, त्या सगळ्याची शिक्षा अगदी 22 वर्ष जरी जन्मठेप भोगली तरी सुद्धा संपू शकत नाही. त्यातला राहिलेला जो सूक्ष्म भाग आहे तो देह टाकल्यानंतर वरती जाऊन भोगावाच लागतो. कारण एका जक्कलनी इतके खून केले, त्या प्रत्येक खुनाकरता एक फाशी कशी होणार? त्या सगळ्या खुनांची एक फाशी भोगली त्यांनी, पण त्या प्रत्येक खुनाची शिक्षा नाही भोगली. त्या उरलेल्या सगळ्या खुनांची शिक्षा भोगावीच लागेल. मग ते भगवंत ठरवेल की त्या प्रत्येकाची शिक्षा भोगण्याकरता पुन्हा पुन्हा जन्म घेऊन त्यांनी भोगायची आहे का ते पाप इतकं मोठं आहे की ते वरती भोगायचं आहे, ते भगवंत ठरवेल. आणि त्यामुळे आपण असं म्हटलं तसं कर्माची गती गहन आहे. कर्माचा सिद्धांत मांडू शकतो, पण त्या सिद्धांतामध्ये एवढी गुंतागुंत आहे की माणसं, म्हणजे आपल्याला वाईट शब्दात बोलावं लागेल की माणसं केव्हाही टीका करताना फाट दिशी त्या कर्माच्या सिद्धांतावर काही बोलून जातात. तसं उचलली जीभ आणि लावली टाळ्याला इतकं कर्मसिद्धांतावर बोलणं सोपं नाही आहे. कारण एका कर्माचं संमिश्र फल आता आपण बघतो आहोत की आता समजा मृत्यूचा काळ सुटला, आता दुसरा विषय आला की त्याचा डिसिजिव्ह असा जो भाग आहे तो त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये केलेलं सगळ्यात उत्तम कर्म ते इतकं उत्कट आहे, इतकं उत्तम आहे की त्याच्याबरोबर त्यांनी केलेली अतिशय वाईट कर्म सुद्धा दुसरी असतील, पण तरी सुद्धा ती जी वाईट कर्म आहेत त्यापेक्षा त्याचं ते एक उत्कट केलेलं जे उत्तम कर्म आहे त्या उत्तम कर्माबरोबर त्याच्या जे त्या संचिताच्या गाठोड्यामधून त्या कर्माशयामधून जे सगळे बाहेर निघतात ना पोतडीतून, ती कर्म फलान्वित होण्याकरता जी उन्मुख झालेली आहेत, फलोन्मुख झालेली आहेत, फल घेण्याकरता उन्मुख म्हणजे ती अधिक उत्सुक झाली आहेत, पुढे आली आहेत, ती सगळी जी कर्म आहेत ती त्याच्याबरोबर येतात. पण त्याच एका चांगल्या कर्माबरोबर जर त्यांनी वाईट कर्म पण पुष्कळ केलेली असली आणि ती पण तितकीच उत्कट असली तर त्या चांगल्या कर्माला साह्यभूत होणारी जशी चांगली कर्म आहेत त्याबरोबर त्या वाईट कर्माला साह्यभूत होणारी कर्म येतात. आणि म्हणून मंत्र्यांची कॉम्प्लेक्स जीवनं आम्ही पाहतो, संमिश्र. अरे इतके गुन्हे करतात आणि इतकं ऐश्वर्य भोगतात, इतके गुन्हे केल्यानंतर सुद्धा इतकं ऐश्वर्य कसं भोगायला मिळतं, इतकी फसवणूक करून सुद्धा इतकं जीवन इतका काळपर्यंत कसं चांगलं जातं. काहीतरी चांगल्याची पुंजी पुष्कळ मोठी आहे. ती भोगत असताना हे सगळ्या ज्या वाईट वृत्ती आहेत त्या वाईट वृत्ती आता क्रियमाणाच्या रूपाने फलान्वित होत आहेत. त्यांचं क्रियमाण आहे, या जन्मामध्ये केलेलं ते कर्म आहे की जे वाईट कर्म करत असताना पूर्वजन्मातल्या चांगल्या कर्माची पुण्याई उभी राहते. त्याच्याकरता आमच्याकडे काय उत्तर दिलंय? आमच्याकडे उत्तर असं दिलंय, बली पुरुषकारोही दैवम अपि अतिवर्तते, की बलवान पुरुष प्रयत्न आहे की त्या बलवान पुरुष प्रयत्नाच्या पुढे दैवाला सुद्धा ओलांडून जाण्याचं सामर्थ्य दोन्ही बाजूनी आहे. त्याचा अर्थच असा आहे की आमचा प्रत्येक जन्म, आमचा प्रत्येक क्षण, आमच्या प्रत्येक कर्माचं फल भोगताना आम्ही भोगतो म्हणजे काय करतो? आम्ही 2 गोष्टींचा झगडा आहे.
एक दैव जे भोगण्याला प्रारब्ध म्हणून उभं राहिलेलं आहे, त्या प्रारब्धाचा जो भोग आहे की जो आम्हाला भोगावा लागणार आहे, तो भोग एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला या जन्मामध्ये आम्ही जे कर्म करतो आहोत ते कर्म आहे. ते कर्म खूप उत्कटतेने आम्ही चांगलं करतो आहोत आणि आमचं पूर्वजन्मामधलं जे प्रारब्ध आहे ते वाईट आहे आणि ह्या जन्मातला सातत्याने केलेल्या कर्माचा भाग खूप चांगला आहे. झगडा कोणाचा आहे? पूर्व प्रारब्धाच्या वाईटाचा आणि या जन्मामध्ये करत चाललेल्या चांगल्या कर्माचा. त्यामुळे असं होतं की प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं. म्हणजे आत्ताचं चांगलं कर्म प्रारब्धाला कॅन्सल नाही करू शकत, पण प्रारब्धाला सौम्य करू शकतं. प्रारब्ध सौम्य होऊ शकतं. नाही तर मला सांगा, हे आमच्यासारख्या प्रवचनकार आणि कीर्तनकारांची पोळी कधी पिकलीच नसती. कारण जर प्रारब्धाचे भोग भोगण्याकरताच या जन्माला आम्ही आलो असतो तर श्रोता म्हणाला असता, करायचंय काय तुमचे एवढे सदाचरण आणि नैतिकतेचे धडे ऐकून? जर हे भोगण्याकरताच जन्माला आलोय तर आम्हाला जसं वागायचं तसं वागायला आम्ही स्वतंत्र आहोत. का आम्ही हे सगळं ऐकतो वाचतो? याचं कारण एकच आहे की जे प्रारब्धाचे भोग आहेत ते प्रारब्धाचे भोग सौम्य करण्याकरता या जन्मात भगवंतांनी कर्म स्वातंत्र्य देऊन आम्हाला संधी दिली आहे. आम्हाला कर्माचं स्वातंत्र्य आहे आणि कर्माचं स्वातंत्र्य असल्यामुळे किती चांगलं कर्म आम्ही करू शकतो, कितीही चांगलं. स्काय इज द लिमिट. आम्हाला काय करता येतं? आता मी आपल्याला सांगते की कर्मवादाच्या सिद्धांताचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन सध्या टीव्हीवरची एक सिरियल म्हणजे कुंकू आहे. मी रोज बघतीये की कुठपर्यंत नेणार आहेत आणि कशी खेचणार आहेत ती. त्यांना एकच दाखवायचं आहे की अति उत्कट कर्म जे आहे ते अति उत्कट कर्म काय फळ देतं. काय सगळ्यांनी आमच्यासारख्या क्लिष्ट भाषेत बोललं पाहिजे असं नाही. पुनर्जन्माचा सिद्धांत, कर्मविपाकाचा सिद्धांत अनेक प्रकारांनी बोलता येतो की टीव्ही सिरियल त्यांच्या पद्धतीने बोलतीये. कर्मविपाकाचा सिद्धांत काय असो, आपल्याला तो विषय गौण आहे. आपल्यापुढे मांडायचा हेतू एक आहे की जीवनामध्ये हे जे कर्म आहे, हे कर्म हा आमच्या जीवनातला एक झगडा आहे की हे जे पूर्व प्रारब्ध भोगायला निघालेलं आहे ते भोगल्याशिवाय संपत नाही. पण ते भोगत असताना ते सौम्य करण्याकरता आम्हाला परमात्म्यानी मात्र कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते कर्म स्वातंत्र्य आम्हाला कसं फलान्वित होतं, ते कसं लाभदायी होतं, भगवद्गीताकारांनी तो सुद्धा विषय अगदी थोडक्यात पण सुंदर मांडलाय. त्यांनी सांगितलं कोणत्याही कर्माचं फळ कसं मिळतं. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैव चैवात्र पंचम. त्यांनी सांगितलं की कोणतंही कर्म करताना 5 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात की ते कर्म करण्याच्या मागचं आमचं अधिष्ठान म्हणजे आमचा हेतू काय आहे, कशाच्या आधारावर ते कर्म करतोय. की कुठलीही व्यक्ती एखाद्या कर्माला उद्युक्त होते स्वार्थानी का निस्वार्थीपणाने का काही विशिष्ट हेतू धरून का संमिश्रपणाने, काही असेल. अधिष्ठान जितकं उत्कट आहे ते सावरकर आहेत. सावरकरांच्या सारख्यांची मोर्सेलिसची उडी हा चमत्कार आहे असं का वाटतं? हा कर्मविपाकाच्या सिद्धांताची सिद्धी आहे की अत्यंत उत्कट अधिष्ठान आहे, त्याच्याकरता उत्कट प्रयत्न आहेत. अधिष्ठानम तथा कर्ता जी भावना आहे आणि सावरकरांची जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही समजू शकतो की काय भूमिकेने ते त्या सगळ्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उतरलेले आहेत आणि ते कार्य करण्याकरता उद्युक्त झालेत. की कर्ता अधिष्ठान तथा कर्ता करणमच पृथक विधम. काय साधन आहे? वास्तविक पाहता साधनाची फार त्यांच्या ठिकाणी ज्याला आपण काय म्हणू अभाव आहे. काय तेवढी एक खिडकी मिळाली त्यांना, त्या खिडकीवर टाकायला अंगावरचाच शर्ट आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं साधन नाही. पण मनोबल, अधिष्ठान आणि कर्ता ह्या 2 गोष्टी फार बलवान आहेत. आणि ते म्हणतात तिसरं काय की अधिष्ठानम तथा कर्ता करणम म्हणजे साधन च पृथक विधम वेगवेगळी साधनं. आणि चौथं चेष्टा म्हणजे आपण केलेलं कार्य. अगदी सावरकरांचंच उदाहरण घ्यायचं तर मी दुबळा आहे का बलवान आहे आणि तिथे कोलू फिरवून माझ्या शरीराचं काय झालंय विचार करायची गरज नाही. विचार करायची गरज नाही म्हणजे केलाच नाही. मनोबल इतकं मोठं आहे. त्यामुळे अधिष्ठानम तथा कर्ता करणमच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा की त्या ठिकाणी मी एकदा पोहायला लागलो मी थांबणारच नाही. ज्या हेतूनी, ज्या भूमिकेनी, ज्या मनोबलानी ते निघालेले आहेत ते कार्य काय देहाच्या पातळीवर झालं.
ते कार्य काय प्राणमयाच्या पातळीवर झालं, ते कार्य काय मनोमयाच्या पातळीवर झालं, का विज्ञानमयाच्या पातळीवर झालं, का आनंदमयाच्या पातळीवर झालं, कोणत्याच कोशाच्या पातळीवर झालं नाही, ते आत्म्याच्या पातळीवर झालं. कारण हा जो जीवात्मा आहे त्या आत्मतत्वाचं सामर्थ्य घेऊन पोहतोय. शक्य आहे का समुद्रामध्ये पोहणं? आणि त्या पोहताना कुठलाही मोठा मासा आला, कुठलाही मोठा प्राणी आला, या मच्छर जीवाला 1 फुटी देहाला संपवून टाकणं त्या प्राण्यांना काय अवघड आहे. पण दैव चैवात्र पंचमम, दैव त्याच्याच मागे उभं राहतं ज्याचं अधिष्ठान आणि कर्ता समर्थ असतात. आणि त्यामुळे त्यांनी इथे सांगितलंय की हा कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. तो आपलं काय करणार? बुद्धिदैवानुसारिणी, ज्याला आपल्या हाताने प्रयत्न करता येत नाही तो म्हणतो अहो काय करणार, आपल्या नशिबात असलं ना की आपली बुद्धी तसंच आपल्याला कौल देते. आपल्या नशिबात असलं ना की आपले विचार तसेच होतात. काही विचार तसे होत. जो पुरुष प्रयत्नांनी युक्त आहे म्हणून आपल्याकडे एक फार सुंदर विचार कर्म विपाकामध्ये सांगितलेला आहे. त्यांनी असं सांगितलंय की पुरुषार्थ हे कर्म आहे. धर्म हा पुरुषार्थ आहे. या धर्माचं एक एक अंग समजून घेताना ना आपल्यासारख्या माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ते म्हणतात की धर्मकार्य आम्ही करतो, धर्माचं आचरण आम्ही करतो, हा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ का? आणि त्या पुरुषार्थाला कर्म आहे असं म्हटलंय. आणि धर्माचं आचरण केलं की तो पुरुषार्थ आम्ही आमच्या जीवनात अवलंबला तर निर्माण होणारा संस्कार हा आम्हाला चांगल्याच दिशेने नेणार आहे. पुरुषार्थ म्हटलंय. अर्थार्जन आहे. अर्थार्जनाला पुरुषार्थ म्हटलंय की ज्या ज्या मार्गाने आम्हाला अर्थार्जन करावं लागेल ते करताना आम्ही जर प्रामाणिकपणा ठेवून जर अर्थार्जन हा पुरुषार्थ मानला तर तो पुरुषार्थ सगळे हेडेड टुवर्ड्स मोक्ष, सगळ्यांची दिशा व्हेक्टर आहे. आपण उद्या पाहणारच आहोत की कर्माला नुसती मॅग्निट्यूड नाहीच आहे, त्याला डायरेक्शन आहे, कर्माला दिशा आहे. आणि म्हणून कर्म व्हेक्टर आहे. आणि कर्माच्या ठिकाणी जडता नाहीये, कर्म चेतन झालं या कारणाने आपल्याला बदलून देण्याकरता, म्हणून नाहीतर त्या चैतन्याचा अंश नाहीये. आणि त्यामुळे हे जे कर्म आहे यातली कामना ती सुद्धा त्या मोक्षाकडे जाते. आणि मोक्ष मिळवायला सुद्धा कर्मच करावं लागतं, तो सुद्धा म्हणून पुरुषार्थ सांगितला. फार सुंदर या कर्माच्या विवेचनामध्ये त्यांनी मांडलंय. ते म्हणतात की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष म्हणून पुरुषार्थ होतात. आणि हे ह्या कर्माच्या मागचं पुरुषार्थाचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर आपल्या पुढे मांडण्याचा विषय एकच आहे की जो डिसिजिव्ह आहे गतजन्मामधला, एक तर मृत्यूचा काळ, नाही तर जीवनामध्ये अधिकाधिकच चांगलं केलेलं कर्म किंवा उत्कटतेने केलेलं वाईट कर्म. उत्कट कर्म हेच पुढच्या जन्माला कारणीभूत होतं. त्याच्याबरोबर येणाऱ्या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्याबरोबर येतात. आता येतात म्हणताना आता आपल्याला म्हटलं तसं की एक चांगला खांब धरला, त्या चांगल्या खांबाबरोबर चांगल्या चांगल्या गोष्टी आल्या. पण आपल्या जीवनामध्ये आपण सगळंच चांगलं करत नाही, काही वाईट पण करतो. त्यामुळे त्या वाईटाचा सुद्धा एक छोटा मोठा काहीतरी खांब असतोच. आणि त्याच्याबरोबर सुद्धा ते छोटं मोठं जे वाईट आहे ना ते त्याच्याबरोबर असोसिएटेड कर्म आहे, ते त्याच्याबरोबर येतं, साह्यभूत होतं, त्याच्याबरोबर पुढे येतं. आता ते जे कर्म येतं त्याच्याकरता उत्तर असं दिलेलं आहे की सती मूलो म्हणाले. ते कसं आहे त्याच्या ठिकाणी हे जे आपण वर कर्माचा विषय बोलला की ह्या जन्मामध्ये भोगण्याकरता ते कर्म आलं. आता हा जो कर्माशय आहे हा कर्माशय आता त्या कर्माचा भोग भोगण्याकरता म्हणून आमच्याकरता प्रारब्धाच्या रूपाने खुला झालेला आहे. आणि हा आता खुला झालेला जो कर्माशय आहे तो काय करतो तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला हा जो जन्म देतो त्याचे 3 फॅक्टर्स, त्याचे 3 भाग 3 अंगांनी वर्णन केलंय. जात्यायु भोगाहा, जाती आयुहु भोगाहा. जाती म्हणजे कोणाचा जन्म येणार, कोणता जन्म येणार, माणसाचा येणार का, कुत्र्याचा येणार का, हत्तीचा येणार का, कुणाचा येणार. जाती म्हणजे जात, योनी, कोणत्या योनीत जन्माला येणार. आयुहु आयुष्य किती मिळणार, म्हणजे आम्ही एखादं काहीतरी वाईट केलं आहे, ते वाईट केलेलं भोगून संपवण्याकरता आम्हाला कोणता जन्म देतील, कीटपतंगाचा जन्म देतील. कारण काहीतरी वाईट कर्म आहे आणि ते पुष्कळ संपवून टाकायचंय. म्हणजे काय होतं, तो जन्माला येतो मरतो, जन्माला येतो मरतो, जन्माला येतो मरतो, त्याला वर जावं लागत नाही.
एकदा पृथ्वीवर आल्यानंतर त्याला गतागत नाही. तो कीट आला, पतंग आला, असा व्हायरस आला, जन्माला आला. आपण म्हणतो हा व्हायरस ना 3 दिवसात ताप उतरतो. हा व्हायरस साधारणपणे याचे 72 तासाचा त्याचा पिरियड आहे. हा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ना, हे तुम्हाला एक 48 तास भोगावं लागेल. एवढी औषधं घेतली की संपलं. म्हणजे काय, त्याचा जो जन्म आहे तो तेवढ्याच काळाकरताचा आहे. आणि त्यामुळे तो एकदा पृथ्वीवर आला. आणि विशेष असं आहे की हे कीटपतंगांसारखे अस्थि नसलेले असे जे जीव आहेत, ॲमिबासारखे, पुनरपी जननम पुनरपी मरणम, क्षणक्षण जननम क्षणक्षण मरणम, क्षणे क्षणे, त्या क्षणात जन्मायचं, क्षणात मरायचं. तेव्हा 5-6 तासाचा पिरियड आहे, 6 तासात मृत्यू आहे. असं सारखं जन्माला येऊन मरून, जन्माला येऊन मरून, जन्माला येऊन मरून संपवून टाकायचं. जे काही पाप आहे ते संपवण्याकरता ह्या कीट, अशा पतंग यासारख्या योनी आहेत. आपण पाहिलं तो पतंग आहे ते नुसतं उजेडापाशी गेले की फटाफटाफटा आजारून मरून पडतात, पुन्हा जन्माला येतात, पुन्हा मरून पडतात. असं करून पाप संपवणं. जाती म्हणजे ती जात, आयु, वृक्षादी स्थावर योनी आहेत. 1000 वर्ष त्या वृक्ष योनीमध्ये राहावं लागतं. 500-500 वर्ष वृक्ष योनीमध्ये राहावं. 12-13 वर्ष भोगून संपवायचंय. काही चांगलं काम केलंय, काही वाईट काम केलंय. कुत्र्याचा जन्म आला, चांगल्या श्रीमंताच्या घरात आला, रोज गाडीत बसतोय, मालकाबरोबर फिरतोय, शोफर ड्रिव्हन गाडीमधनं, दोन्ही आहे. कुत्र्याचा जन्म आला हे दुःख आहे, पण त्या कुत्र्याच्या जन्मात बाकीची सगळी सुखं मिळतात, संमिश्र आहे. भोगून संपवतोय. किती काळ आहे? 10 वर्षाचा काळ आहे. काळ सुद्धा आपल्याकडे दिलेला आहे. तो काळ असा दिलेला आहे की त्या जातीत जन्माला घालतात तेव्हा त्या जातीची आयुर्मर्यादा ठरलेली आहे. म्हणजे जेवढ्या काळामध्ये ती योनी विकसित होते त्याच्या 5 पट त्याची आयुर्मर्यादा असते. म्हणजे आपला मुलगा 25व्या वर्षी फुल ग्रोन असतो, तो एकदम तरुण होतो. 25 वर्षात त्याचं बाल्य संपतं. म्हणजे आता 20 वर्षाचा काळ आपल्याकडे त्याच्या वाढीचा मानलेला आहे. तो 20 100 किंवा 25 125 असं 116 वर्षाचं माणसाचं पूर्ण आयुष्य आहे. तसं बैल आहे, त्याला पूर्ण फुल ग्रोन व्हायला त्याला 3 वर्ष लागली, तर 3 15 हे बैलाचं आयुष्य आहे. कुत्रा 2-2.5 वर्षामध्ये फुल ग्रोन आहे, त्याचं आयुष्य 10 वर्षाचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं ही जाती पण ठरलेली आहे. त्यामुळे त्यांचं तिथे कोष्टक तयार आहे की हे किती वर्षाची शिक्षा आहे, त्या जातीत किती वर्ष राहायचं आहे, ते तितक्या वर्षाचं आयुष्य तिथे काढण्याकरता त्या जातीमध्ये पाठवायचं. तसं नाही आहे. पुष्कळ मोठं पाप आहे, बारीक 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 कीटपतंगाच्या योनीला पाठवून द्यायचं की तिथे सारखा जन्माला येतो आणि ती बारीक 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 केलेली पाप आहेत ती संपवून टाकतो. हा दुसरा प्रकार झाला. जाती, आयु आणि भोगा हा. आणि त्याप्रमाणे त्याला भोग भोगावे लागतात. म्हणजे मानवाच्या जन्माला आल्यानंतर कर्मवादाचा सिद्धांत आपल्याला असं सांगतो की भोगामध्ये आम्ही परतंत्र आहोत, कर्मामध्ये आम्ही स्वतंत्र असलो तरी भोग परतंत्र आहोत. आता ही भोग परतंत्रता कशी काढता येते त्याची 1-2 उदाहरणं बघू आणि आपल्याला जो विषय तर संपवायचा आहे त्याचा विपाक, तद विपाको जात्यायुर्भोगा हा. त्याचा विपाक म्हणजे त्या कर्माचं फळ मिळवण्याकरता तो जो कर्माशय आहे त्याच्यामधून आम्ही जेव्हा बाहेर काढून घेतो प्रारब्ध, आणि ते जेव्हा आम्ही भोगायला लागतो ते भोगण्याकरता 3 गोष्टींचा विचार करावा लागतो की कोणता जन्म प्राप्त होणार, तो जन्म किती काळाचा प्राप्त होणार आणि त्या जन्मामध्ये कोणते भोग भोगावे लागणार. आता जे काही भोग आम्हाला भोगावे लागणार आहेत त्याच्यावरती उपाय करण्याकरता ह्या धर्मांनी किंवा ह्या हिंदू लोकांनी, ह्या तत्वज्ञानांनी त्याची अनेक अंग विकसित केलेली आहेत. आपण म्हटलं तसं की ज्योतिष अंग आहे. कर्मविपाकाचा सिद्धांत सांगतो की बली पुरुषकारोही दैवम अपि अतिवर्तते. मनुष्याचा प्रयत्न साक्षेपी प्रयत्न असावा आणि तो प्रयत्न इतका मोठा असावा की तो दैवाला मात करणारा असावा. आणि त्यामुळे हा दुसरा उपाय त्यांनी सांगितला. तिसरा उपाय आहे की आपल्याकडे मंत्रविद्या आहे. त्या मंत्राच्या साह्याने काही उपासना करून दैवाचं बल सौम्य करता येतं. आता हे सगळं भोगताना काय होतं, आपल्याकडे असं म्हटलंय की एखाद्याला सर्पदंशाचं भय आहे, एखाद्याला मृत्यूचं भय आहे.
आता मृत्यू येणं अटळ आहे आणि तरी सुद्धा त्या मृत्यूवर मात करायची आहे. कारण असं आहे, आपल्याकडे सत्यवान सावित्रीची आख्यानं भाकड कथा म्हणून दिलेली नाहीये. त्यांना एकच सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीला मृत्यू आल्यानंतर सुद्धा त्या मृत्यूपासून परावृत्त करण्याकरता कर्म किती बलवान असावं लागतं आणि त्या बलवान कर्मानी मनुष्याचा मृत्यू सुद्धा परतवता येतो. हे नाही तर मी आपल्याला सांगितलं तसं की इथे बसून आपल्याला बोलायची आणि आपल्याला एवढा वेळ, अगदी खरं म्हणजे तास सव्वा तास ही माणसाची ऐकण्याची परिसीमा आहे, पण आपल्याला कॅसेट्सच करायच्या आहेत म्हणून आपण 1.5-2 तासापर्यंत तो वेळ खेचत पुढे नेलेला आहे आणि आपलाही अंत पाहणं आहे त्याच्यामध्ये. का बसतो, कशा करता हा विषय मांडतो? याचं कारण असं आहे की या जन्मामध्ये मनुष्य आपल्या प्रयत्नांनी प्रारब्धावर मात करू शकतो. दैवम अपि अतिवर्तते, त्याला ओलांडून जाता येतं. जी एक गोष्ट मला माझ्या डॉक्टरांच्या म्हणजे ओळखीच्या डॉक्टरांच्याकडून जी मला माहिती आहे ती आपल्या पुढे मांडते. एक मुसलमान बाई आहे, तर त्या बाईंचा मुलगा हा अगदी मरणोन्मुख अवस्थेला आलेला आहे. याचं सगळं आजच्या भाषेमध्ये, म्हणून मी आपल्याला म्हटलं ती कुंकू सिरियल अगदी आयडियल आहे की हार्ट फंक्शनिंग खराब झालेलं आहे, ब्रेन फारसं काम करत नाहीच आहे, बाकीचे रिस्पॉन्सेस नाही आहेत, लिव्हर डॅमेज होत आलेलं आहे. आता काय राहिलंय त्या व्यक्तीमध्ये? असंच ते मूल त्या बाईचं 8-9 वर्षाचं, विधवा आहे आणि मुंबईला KM मध्ये घडलेला प्रसंग आहे. ती बाई आपल्या मुलाला घेऊन आली आणि तिने डॉक्टरांना सांगितलं माझ्या मुलाला ऍडमिट करा. डॉक्टरांनी सांगितलं हा काही तासांचा सुद्धा सोबती नाही, कशाला ऍडमिट करता? ती बाई म्हणाली काहीही असू दे त्याचं भवितव्य, माझ्या समाधानाकरता ऍडमिट करा आणि माझ्याच समाधानाकरता त्याला सुई लावा, बाकी दुसरं काही नाही, बाकी माझी काही अपेक्षा नाही. तर त्यांनी सांगितलं बाई हे अवघड आहे तुमचं. नाही म्हणाले, तुम्ही त्याला ठेवा. आणि त्या बाईनी आपला तिच्या समाधानाकरता तिथल्या ते जे रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर होते, ज्या ग्रस्तांनी हे सांगितलेली आहे घटना, ते म्हणाले मी शेवटी त्या मुलाला काही लागत नाही त्याच्या शिरा, तरी सुद्धा त्याच्या वेनमध्ये खुपसून काहीतरी त्याला देतो आहे असं म्हणून त्याला सलाईन सुरू केलं. त्याला बाकीच्या सगळ्या इतर काही ज्या मेजर्स आहेत ते लावले आणि त्याप्रमाणे त्या मुलाला त्या ठिकाणी ट्रीटमेंट आणि हॉस्पिटलायझेशन त्याचं मान्य करून एका खोलीत ठेवलं. ती बाई म्हणाली हे तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही केलंय ना? हो म्हणाले आम्ही केलंय. बस तिने एवढंच विचारलं. तिने खाली तिचं ते नमाज पडण्याकरता फडकं टाकते ते फडकं टाकलं आणि ती त्या वज्रासनामध्ये बसली. तिने हात वरती केले आणि ती म्हणाली की आता अल्ला मियाची दुआ मागणार मी. तिने 2 हात वर करून ती जी आकाशाकडे बघत राहिली. ते गृहस्थ म्हणाले आता 1 तास झाला, 2 तास झाले, या मुलाचं काय झालं म्हणून बघायला आले. दिवसभरामध्ये प्रत्येक व्हिजिटला ते येत होते. ही बाई एक टक आकाशाकडे डोळे लावून बसलेली होती. एक क्षण इकडची इकडे हल्ली नाही. दिवस गेला, रात्र गेली, तरी सुद्धा ती बाई हल्ली नाही. ती त्यांना आश्चर्य वाटलं की हे मूल 2-1 तासाचा सुद्धा सोबती नसलेलं, दिवस गेला रात्र गेला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी जिवंत आहे. बाई तशीच आहे. त्या दिवशीची दुपार गेली तरी बाई तशीच आहे. वरची नजर खाली नाही त्या बाईची. आणि त्या दिवशी संध्याकाळी ते डॉक्टर म्हणाले आश्चर्याचा म्हणजे चमत्कार म्हणावा असं घडलं. त्या मुलाच्या सगळ्या सिस्टीम्स फंक्शनिंग झाल्या आणि सगळ्या सिस्टीम्समध्ये काम सुरू झालं. ते मूल 3 ते 4 दिवसामध्ये नॉर्मल झालं आणि हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज दिला. ते म्हणाले ह्याला आमच्याकडे उत्तर नाही. जे उद्याला आपण अनेक विषय पाहणार आहोत त्या आत्मतत्वाच्या संदर्भामध्ये, तेव्हा तर आपण पाहूच. पण आपल्याला सांगायचं म्हणजे असं की इतका उत्कट प्रयत्न ज्याचा असेल तिथे पूर्ण दैवावरती मात होऊ शकते. इतका प्रयत्न बलवान ठरतो. सामान्य तऱ्हेने सौम्य तर होतच. प्रारब्ध जे आहे, जे भोगावं लागतं, त्या प्रारब्धाला सौम्य करण्याचं काम तर मनुष्याचं क्रियमाण करतच करतं. आणि त्यामुळे लौकिकामध्ये क्रियमाण आणि प्रारब्ध याचा झगडा म्हणजे माणसाचं आयुष्य आहे असं जर माणसाने लक्षात ठेवलं तर आपलं क्रियमाण प्रतिक्षणी आपल्याला बेतलं पाहिजे की माझं प्रत्येक पाऊल टाकताना माझं जे कर्म आहे ते चांगलं आहे ना, माझं कर्म आहे ते योग्य आहे ना. इतका जर सावध राहून मनुष्य आपलं कर्म करीत राहील तर त्या कर्माचे जे परिणाम आहेत ते जे अनुभवाला येतील ते या लोकामध्ये, लौकिकामध्ये, या जीवनामध्ये परिवर्तनाला उपयुक्त ठरतील.
आणि आता मनुष्य जेव्हा हा देह सोडतो तेव्हा आता तो मृत्यू पावतो. आता ह्या ठिकाणी आपण हा विषय थांबवूया की मृत्यू पावतो आणि मनुष्य जन्माला येतो. आजच्या विज्ञानाला व्हॉट इज लाईफ याची डेफिनेशन, याची व्याख्या करता आलेली नाही. व्हॉट इज लाईफ याच्यावरती विज्ञानाचं, वैद्यकशास्त्राचं उत्तर असं आहे, लाईफ विच कॅनॉट बी डिफाईन्ड. कारण जीवन केव्हा सुरू झालं, म्हणजे लाईफ म्हणजे हे तो जन्माला आला हा त्याचा जन्म नाही, कारण मातेच्या उदरामध्ये तो 9 महिने 9 दिवस आहे. त्यामुळे त्याचं लाईफ सुरू केव्हा झालं, की जेव्हा ओम फर्टाईल झाला तेव्हा झालं का, तो पंचाग्नी विद्येप्रमाणे तो आकाशातून खाली उतरला तेव्हा झालं. आणि त्यामुळे आजचं विज्ञान लाईफ विच कॅनॉट बी डिफाईन्ड आणि डेथ विच कॅनॉट बी डिस्क्राईब्ड असं विज्ञानाने आपलं स्वच्छ मत दिलेलं आहे की मृत्यू विज्ञानाला सांगता येत नाही, फक्त मृत्यू एवढाच म्हणता येतो. तेवढ्यात आम्ही 3 गोष्टी पाहतो की मेंदू चालायचा थांबला, हृदय चालायचं बंद झालं आणि श्वसन थांबलं. ह्यातलं काहीतरी एक, काहीतरी 2 किंवा 3 आम्हाला जर पाहायला मिळालं तर आम्ही असं समजतो की हा मनुष्य गेला असं आम्ही डिक्लेअर करतो. पण जेव्हा मेंदू थांबला, जेव्हा श्वास थांबला, जेव्हा हृदय थांबलं, तेव्हा पचनक्रिया चालू आहे, केसांचं वर्धन चालू आहे, नखं वाढणं चालू आहे, बाकीची अनेक गोष्टी चालू आहे. नाही तर ही फॉरेन्सिक ब्रांचच डेव्हलप झाली नसती. हे आज ज्या पद्धतीने पोस्टमार्टेम्स होतात आणि त्याच्यातलं एक एक जी डेव्हलपमेंट आहे ती सगळी मृत्यूत्तर देहाची चालणारी जी चयापचयाची जी स्थिती आहे किंवा जो बॉडी मेटाबॉलिझम आहे त्याच्यावरच ते उभं आहे की किती काळानंतर काय संपतं, किती काळ काय कार्य करू शकतं, त्याच्यावरती या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला हे अवलंबून आहे. ते संशोधन आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे तो जन्माला कधी आला याचंही पूर्ण उत्तर आहे, जन्म कशाला म्हणतात याचंही पूर्ण उत्तर आहे, आणि मृत्यू कशाला म्हणतात याचंही आपल्याकडे उत्तर आहे. आणि त्यामुळे जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, जन्माला कसं येणं आहे, जन्माला येण्याचा हा देह सोडल्यानंतर पुढचा देह प्राप्त करेपर्यंत काय होतं आणि पुढचा देह कसा प्राप्त होतो, हा सगळा पुनर्जन्माचा विचार आहे. तो सगळा विचार आपण उद्या आणि परवाच्या भागामध्ये बघू. आजचा विषय आपण इथे थांबवू.